विठाल 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 तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, हा दिव्य संदेश देणारे व हे जग सुखी व्हावे व आपलं हिंदुस्थान हे राष्ट्र सर्व राष्ट्रांच्या पुढे प्रगती पथावर जावे असा महान संकल्प देणारे जीवनविधेचे शिल्पकार परमपूज्य सद्गुरू पैमावली व माझ्या माईंना वंदन करतो। त्याचप्रमाणे आज या ठिकाणचं जे उत्सव आपण ज्याचा करतोय कळेकडे येथे दैवत म्हणजे श्री दत्तात्रय गुरु या श्री दत्तात्रय महाराजांना मी नमस्कार करतो। आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित सर्व जे येथील जे बंधू भगिनी सर्व भक्त श्रोते आणि उपस्थित या ठिकाणी सर्व नामधारक बंधू भगिनी या सर्वांना मी नमस्कार करून आजचा आपला जो विषय कीर्तनाचा तो आपण या ठिकाणी घेऊ। आज कीर्तनासाठी जो अभंग आपण घेतलेला आहे तो मगाशी या ठिकाणी त्यांनी गायला। देवाची द्वारी उभा क्षणभरी तिने मुक्तिचारी साधिल्या, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, असोनी संसारी जिवेरे गुगली, वेदशास्त्र उभारी माया सदा, ज्ञानदेव म्हणे व्यासाची आपुना, द्वारकेचा राणा पांडवा घरी, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी। विठाल 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 तर या ठिकाणी आता म्हणजे थोडक्यात सद्गुरूंची ओळख जी आहे मी या ठिकाणी करून दिली की सद्गुरूंनी कशा पद्धतीने सद्गुरू श्री वामनराव पै ज्यांनी जो दिव्य सिद्धांत दिला तुझ्या जीवनाचा शिल्पकार आणि मगापासून फिरता तो जो उल्लेख झाला म्हणजे हे जग सुखी व्हावे आणि हिंदुस्थान हे राष्ट्र सर्व राष्ट्रांच्या पुढे जावे। तर थोडस म्हणतात ना की बाबा डायकोटॉमी आहे का याच्यामध्ये किंवा विरोधाभास, तर तो एक थोडस एक स्पष्टीकरण या ठिकाणी करूया। त्याचं कारण असं की बाबा हिंदुस्थान राष्ट्र सर्व राष्ट्रांच्या पुढे म्हणजे हे काय, तर सद्गुरू म्हणतात ध्येय जे आहे ते ध्येय काय आहे तर जग सुखी व्हावं, ध्येय जग सुखी व्हावं आणि साधन म्हणजे हिंदुस्थानी राष्ट्र सर्व राष्ट्रांच्या पुढे जावं। म्हणजे हिंदुस्थानी राष्ट्र जर सर्व राष्ट्रांच्या पुढे गेलं सर्वार्थाने तर त्याची मानसिकता आहे हिंदुस्थानची की सर्वांना सुखी करण्याची। म्हणून बघा आपले अब्दुल कलाम सुद्धा ते म्हणायचे बाबा हे राष्ट्र सामर्थ्यशाली झालं पाहिजे, लक्षात आलं की नाही। आणि ते त्या ठिकाणी म्हणतात हे जर सामर्थ्यशाली झालं तर कारण सांगायचे ते, कारण आपल्या राष्ट्राने आतापर्यंत कोणावर घाला घातलेला नाही, कोणावर अत्याचार केलेला नाही, म्हणून इतरांचं हित साधण्याची जी मानसिकता आहे ती आपल्या राष्ट्रामध्ये असल्या कारणाने हे राष्ट्र जर सामर्थ्यशाली झालं तर ते जगाचं हित साधेल। ह्या दृष्टिकोनातून मगासपासून दोनदा तीनदा जो सद्गुरूंचा दिव्य संकल्प या ठिकाणी सांगितला गेला त्याचं एक थोडक्यात असं स्पष्टीकरण आपण या ठिकाणी केलंय आणि आता आपण जरा पुढे जाऊ। अभंगाचं जे निरूपण आहे ते करण्यापूर्वी आजचा हा जो कीर्तन म्हणजे कीर्तनाचा हा जो काही प्रकार आहे हे बघायला गेलं तर ही नारदाची गादी आहे, लक्षात आलं। व्यासांची गादी म्हणजे व्यासपीठ
म्हणजे जिथे प्रवचन बसून आपण करतो ते. आणि ही जी गादी आहे ही अगदी नारद मुनीपासून ही चालत आलेली ही गादी आहे. आणि त्याचा एक हेतू आहे. म्हणजे हेतू काय की याच्यामध्ये आपण या ठिकाणी भजन केलं, मग नंतर या ठिकाणी निरूपण होईल, आख्यान होईल, लक्षात आलं की नाही. मग नंतर नामघोष हा एक प्रकार आहे. आणि शेवटी विश्व कल्याणासाठी विश्व प्रार्थना, अशा पद्धतीने एकंदरीत नारदीय कीर्तनाची साधारणतः अशी एक रूपरेषा असते. पण याच्यामध्ये सद्गुरू नेहमी सांगत असत की कीर्तन जे आहे हे कीर्तन जे आहे हे फक्त मी एकटा करणार नाही, ह्यांची साथ आहेत, परंतु त्याच बरोबर की तुमची सुद्धा साथ याच्यात या ठिकाणी आवश्यक आहे. कारण नामघोष हा या कीर्तनाचा आत्मा आहे. नामघोष लक्षात आलं की नाही. आणि हा नामघोष आपण सर्वांनी मिळून म्हणजे संवाद ज्याला आपण म्हणतो, आणि संवाद साधण्यासाठी जो दुवा जो आहे तो म्हणजे नामघोष. तर जेव्हा जेव्हा आम्ही या ठिकाणी नामघोष करू, नाम संकीर्तन करू, किंवा एखादं गीत जे भगवंताच्या आपण म्हणूया की गुणगान करण्यासाठी घेऊ, त्यावेळेला जेव्हा द्रुपद असेल की ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी आपण सर्वांनी याच्यामध्ये सहभागी व्हा. कारण हा महत्वाचा भाग आहे. नामघोष हा या कीर्तनाचा आत्मा आहे. विठ्ठल 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 आता या ठिकाणी सुरुवातीलाच जरी मला तुकाराम महाराजांची एक गोष्ट सांगावीशी वाटते. म्हणजे तुकाराम महाराज गेले होते लोहगावला. म्हणजे नामघोषाची महती आपण पाहतोय ना, कळलं की नाही, की हे कीर्तन आपण करतोय, मध्ये मध्ये नामघोष करतोय. हा नामघोष जो करतोय त्याची महती काय, व निरूपण होणार की नाही, लक्षात आलं की नाही, याच्यावरती काय मार्गदर्शन होणार की नाही, असा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होऊ शकतो. तर तुकाराम महाराजांची एक छान अशी एक गोष्ट आहे ती अशी आहे. म्हणजे तुकाराम महाराज गेले होते लोहगावला, आणि लोहगावला त्यांच्या मामाचं घर ते. तर तिथे तिकडचे लोक म्हणाले, हे बघा तुम्ही आपल्या आजोळी आलाय, तर या ठिकाणी ना तुम्ही. आणि तुकाराम महाराज तिकडे तिकडे कीर्तन करत फिरायचे. ते म्हणाले, आज इथे तुम्ही काय करा, असं कीर्तन करा की एरवी कुठे असं तुम्ही कीर्तन केलं नसेल, असं तुम्ही कीर्तन करा, असं त्या ठिकाणी म्हणजे तुकाराम महाराजांना तेथील लोकांनी विनंती केली. तुकाराम महाराज ठीक आहे, आता तुम्ही काय म्हणताय, असं कीर्तन करा ना, ठीक आहे सुरू करूया. लक्षात आलं का. तुकाराम महाराज त्या ठिकाणी सुरू झाले. कळलं की नाही. सुरू झाले काय, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. चालू त्यांचं हे काय रामकृष्ण हरी यांचं थांबत नाही, लक्षात घ्या. 1 तास झाला, ठीक आहे, 2 तास झाला, हळूहळू लोक जे आहेत ना गावातले हळूहळू सगळे निघून जायला लागले. यांचं रामकृष्ण ह्यांना सांगितलंय, यांना काय दिलंय, म्हणजे काय बजावलंय, असं कीर्तन करा. कळलं की नाही, की ह्याच्या आधी कुठे कीर्तन केलं नसेल. हे सुरू झाले, लक्षात आलं की नाही. आणि ते त्या ह्याच्यामध्ये त्यांचं चालू राहिलं, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. हळूहळू लोक शेवटी त्यांना मध्येच ते भानावर आले आणि पाहिलं तर बरेच लोक निघून गेलेले आहेत. आणि फक्त त्याच्यात लोक म्हणजे सगळेच निघून गेले. एक जण फक्त राहिला आहे तिथे समोर असा, कळलं की नाही, एकदम समोर बसून. तुकाराम महाराजांना वाटलं, वा, म्हणाले बाकी काय असो, हा खरा भक्त. लक्षात आलं की नाही. म्हणजे ह्या एवढा असून सुद्धा बाकीचे निघून गेले, परंतु हा खरा देवाच्या नामाचा प्रेमी आहे. लक्षात आलं की नाही. आणि हा खरा भक्त आहे, या ठिकाणी आहे. लक्षात आलं. आणि तुकाराम महाराजांनी कमेंट केली, लक्षात आलं की नाही, की म्हणाले खरोखर तुझं कौतुक करावं तेवढं थोडं आहे, आणि तू या ठिकाणी या थंडीत आता इथे थांबलेला आहेस, म्हणजे खरोखर खूप तुझं कौतुक. तो म्हटलं, महाराज तसं काय नाहीये. म्हटलं, महाराज तुम्ही रामकृष्ण हरी करत असताना असे मध्येच उडी मारताय, म्हणजे जरा रंगात आल्यावर एक उडी अशी. तर म्हणाले, ज्या ज्या वेळेला तुम्ही उडी मारत होते तेव्हा माझी घोंगडी जी आहे ना ते तुमच्या पायाखाली आहे, ती मी अशी खेचत होतो. कळलं की नाही. तर आता महाराज एक काम करा, एक उडी मारा, मी घोंगडी खेचतो आणि येऊ शकतो. कळलं की नाही. विठ्ठल 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 विठ्ठल
सांगायचं तात्पर्य काय की हरिनामाची जी महती आहे तीच आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत. किंबहुना ज्ञानेश्वर महाराज एका ठिकाणी म्हणतात, जयाचे वाचे पुढा भोजे नाम नाचत असे माझे ते जन्म सहस्र ओळगजे एक वेळ यावया. म्हणजे एकदा देवाचं नाम मुखात येण्यासाठी कधी कधी संत हायपरबोली करता म्हणतात ना की काही गोष्टी कधी कधी संत कारण त्याची महती आपल्या लक्षात यावी म्हणून ते तसं सांगत असतात. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की एकदा देवाचं नाम मुखात येण्यासाठी कित्येक जन्माची पुण्याची आवश्यकता आहे. लक्षात आलं की नाही. आणि या ठिकाणी आज दत्त महाराजांच्या कृपेने आपण एवढे सगळे लोक हे कीर्तन इथे आयोजन केलेलं आहे आणि आपण सगळे नामघोष करत आहोत. म्हणजे केवढी मोठी पुण्याई असेल हे तुम्ही लक्षात घ्या. विठ्ठल आता ह्या नामघोषाची जी महती ही संतांनी सुद्धा विविध ठिकाणी सांगितलेली आहे. म्हणजे एका ठिकाणी असं ते म्हणतात व संत म्हणजे संत ऋषी देव हे कशाने म्हणजे अगदी सुखी होतात. मग त्यांना बरं कधी वाटतं संतांना कळलं की नाही. तर ते काय म्हणतात, आम्ही तेने सुखी 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 म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी 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 आम्ही तेने सुखी आम्ही तेने सुखी आम्ही तेने सुखी आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी 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 आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. कळलं की नाही. किंबहुना काही ठिकाणी तर म्हणजे काय म्हणतात माहितीये, म्हणजे देव काय म्हणतात बघा, ते म्हणतात की आम्हाला ना वैकुंठीचा वास नको नको वैकुंठीचा वास नको वैकुंठीचा वास नको वैकुंठीचा वास नको वैकुंठीचा वास दया सुखाचे नाश दया सुखाचे नाश दया सुखाचे नाश दया सुखाचे नाश अद्भुत हारस कथा कळी नामाचा 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 नको वैकुंठीचा वास नको वैकुंठीचा वास नको वैकुंठीचा वास नको वैकुंठीचा वास सुखाचे नाश सुखाचे नाश सुखाचे नाश अद्भुत हारस कथा कळी नामाचा अद्भुत हारस कथा कळी नामाचा अद्भुत हारस कथा कळी नामाचा अद्भुत हारस कथा कळी नामाचा. वैकुंठीचा वास नको, तिथे सुखाला नाश आहे. पण ज्या ठिकाणी नामघोष चाललाय ना तिथला वास पाहिजे. म्हणजे आता कुठे हे श्री गुरु दत्त नगर विठ्ठल 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 असो. आणखीन म्हणजे बघा, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी का की जेणेकरून मगाशीच म्हटलं पूर्ण कीर्तन जरी आपण नामघोष करत बसलो तरी सुद्धा आपल्याला म्हणजे देवतांकडून संतांकडून काय आपल्याला कंप्लेंट येणार नाही. कीर्तनाचा हेतू तो साध्य होणार. कळलं की नाही. लक्षात घ्या की हा नामघोष जर केला तर काय होतं, म्हणजे जिथे नामघोष होतो तिथे परिस्थिती कशी असते. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा
विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा म्हणावे वेळा म्हणावे वेळा म्हणा विठ्ठल 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 तर या ठिकाणी आपण थोडक्यात सर्वांनी सहभागी व्हावं या दृष्टिकोनातून ही प्रस्तावना म्हणजे नामघोष व्हावा, सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि त्याचं फळ एक प्रभावित त्याच्या पाठीमागे शास्त्र आहे. ते शास्त्र निश्चितच म्हणजे आपल्याला नंतर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपल्या लक्षात येईल की आपण काय हे सगळे नामघोष करत आहोत. कारण कीर्तन म्हणजे खरं बघायला गेलं तर इथे जो आहे म्हणजे हा काय मनोरंजनाचा भाग नाही. कीर्तन म्हणजे एक म्हणजे प्रबोधन आहे. म्हणजे मुख्य कीर्तनाचा जो हेतू आणि सद्गुरू जे कीर्तन करत असत तर त्याच्यातून त्यांचा हेतू म्हणजे त्यांनी जे निर्माण केलेलं जीवनविद्येचं जे तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार. मगाशी त्यांनी सांगितलं की एकंदरीत त्यांच्याबद्दल की ते स्वतः म्हणजे मंत्रालयातून डेप्युटी सेक्रेटरी म्हणून रिटायर झाले आणि 1952 ते 2012 असं 60 वर्ष ते कार्य अत्यंत निरपेक्षतेने अभ्यासपणे खूप कष्ट करून आणि संसार सांभाळून त्यांनी सर्व कार्य केलं आणि कुठल्याही प्रकारची विदागी रॉयल्टी ग्रंथ लिहिले 28 त्याची रॉयल्टी नाही कळलं की नाही. आणि अशा पद्धतीने किंवा गुरुदक्षिणा शिक्षकांकडनं गुरुदक्षिणा घेतली नाही. लक्षात आलं की किंबहुना या ठिकाणी सुद्धा इथे जी मंडळी साथीसाठी आहेत तर ते सुद्धा सगळे बघायला गेलं तर म्हणजे या ठिकाणी गोवा काहीतरी म्हणजे म्हणतात ना मानधन मिळेल आणि त्याच्यातून सगळ्यांना जो काही त्यांचा वाटा दिला जाईल वगैरे असं काही नाहीये. सगळे नोकरी धंदा वगैरे करणारे आहेत, कोण सीए, कोण अकाउंटंट आहे, स्वतःच कोण क्लास म्हणजे मॅथ्सचे एक्सपर्ट टीचर आहे, कोण कीर्तनकार मूर्तिकार या ठिकाणी बसले, व्यावसायिक आहेत, असे विविध ठिकाणी हे नोकरी धंदा करणारे आहेत. आणि केवळ या प्रेमापोटी म्हणजे कोणत्या एकतर कीर्तनाच्या आणि दुसरं म्हणजे सद्गुरू प्रेमापोटी आणि हे जे विचार आहेत हे समाजामध्ये पोहोचावे या माध्यमातून या हेतूने ही सर्व मंडळी सहभागी होत असते. तर समजा तुमच्याकडनं जरी समजा मानधन जरी मिळालं ते एक लक्षात ठेवायचं की ते आम्हाला आमच्यापैकी कोणाकडे ते जाणार नाहीये किंवा ते आमच्या संस्थेमध्ये आम्ही ज्या ठिकाणी आता त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं की विद्यार्थ्यांना हा ही बघा ही जी पुस्तिका आहे ती पुस्तिकेसाठी हे मानधन जाणार आहे एवढं लक्षात ठेवा. कळलं की नाही. म्हणजे आतापर्यंत जीवनविद्या मिशन जे विविध उपक्रम जे राबवतं त्याच्यापैकी एक उपक्रम जो आहे तो म्हणजे विद्यार्थी मार्गदर्शन अभियान. आणि सद्गुरू अगदी 52 पासून हे कार्य करतायत, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतायत. परंतु जीवनविद्या मिशनने 2010 पासून अगदी फोकस पद्धतीने विशेषतः खेड्यापाड्यातील मुलांपर्यंत हे जीवनविद्येचं ज्ञान पोचावं या दृष्टिकोनातून हे कार्य जे केलेलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून या अभियानाच्या माध्यमातून आतापर्यंत आपण 1.5 मिलियन म्हणजे जवळजवळ 15 लाख विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. त्यांच्यापर्यंत ही पुस्तिका सर्वांसाठी जीवनविद्या म्हणून आहे, ही पुस्तिका त्यांच्यापर्यंत आपण पोहोचवलेली आहे. तर जस्ट एक म्हणजे थोडक्यात इथे बरीचशी मंडळी नवीन असते म्हणून त्यांच्या माहितीसाठी हा एक म्हणजे आमचा जो हेतू आहे तो लक्षात येण्याचा असो. तर सद्गुरूंचं तत्वज्ञान त्यांनी जे निर्माण केलेलं आहे ते काय आहे तर ते म्हणजे ऋषीमुनींचं तत्वज्ञान, संतांची शिकवण, त्यांना जीवनात आलेले अनुभव, सद्गुरूंनी केलेलं सखोल चिंतन आणि त्यांचे सद्गुरू श्री नारायण महाराज श्री गोंदेकर यांची कृपा या 5 गोष्टीच्या मिलनातून या जीवनविद्येच्या तत्वज्ञानाचा जो उदय जो आहे तो झालेला आहे. म्हणजे फाउंडेशन ज्याला आपण म्हणतो, जो पाया जो आहे हा अगदी आपला पुरातन आहे, तो म्हणजे ऋषीमुनींचं तत्वज्ञान आणि संतांची शिकवण. आणि त्याच्यावरती सद्गुरूंनी हे जीवनविद्या म्हणून नवीन तत्वज्ञानाची उभारणी त्या ठिकाणी केलेली आहे. परत दुसरी गोष्ट म्हणजे अगदी सुरुवातीला कुठल्याही प्रकारचा संप्रदाय वाढविण्याचा हा हेतू नाही. किंवा संप्रदाय तर आहेच आमचा, तो म्हणजे जीवनविद्या मिशन. कळलं की नाही. परंतु सांप्रदायिक कारण सद्गुरूंचं या संदर्भात एक वक्तव्य आहे ते लक्षात घेण्यासारखं आहे आणि ते बोधप्रद आहे. ते आमच्यासाठी फार महत्वाचं आहे. ते म्हणजे असं सद्गुरू म्हणतात की संप्रदायात शिरायचे, त्यांचं बोधवचन आहे, संप्रदायात शिरायचे ते संप्रदायात अडकण्यासाठी नाही, संप्रदायाच्या पलीकडे जाण्यासाठी. विठ्ठल विठ्ठल
तर अशा पद्धतीने हे म्हणजे थोडक्यात अशी प्रस्तावना या सद्गुरूंच्या तत्वज्ञानाबद्दल वगैरे केलेली आहे. आता जरी अभंगाचं निरूपण जरी असलं म्हणजे देवाची द्वारे ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठातला जो पहिला अभंग तो आपण घेतलेला निरूपणाला, तरी सुद्धा आज दत्त महाराजांच्या समोर आहोत म्हणून या दत्त जयंतीच्या निमित्ताने त्या संदर्भात जे संतांनी सांगितलेलं आहे, म्हणजे नाही जरी म्हटलं तरी शेवटी की सगुणाचे आधारे निर्गुण पावावे निर्धारे असं म्हटलेलं आहे संतांनी. तो आधार शेवटी निर्गुण भक्ती, कळलं की नाही. तर त्या दृष्टिकोनातून आपण जेव्हा हा उत्सव जेव्हा साजरा करतो तर तो जो बोध एकंदरीत संतांना जो अभिप्रेत आहे तर त्यांना नेमकं काय सांगायचं आहे, कळलं की नाही. आणि विशेषतः सद्गुरूंनी याबद्दल भाष्य केलेले आहे, त्यांनी त्यांच्या प्रवचनातून कीर्तनातून या संदर्भात जे मार्गदर्शन केलेलं आहे. आज त्या निमित्ताने ते थोडक्यात आपण पाहू, नंतर अभंगाच्या निरूपणाकडे आपण या ठिकाणी येऊ. तर सद्गुरू असं म्हणतात की बघा लक्षात घ्या की दत्त, लक्षात आहे, गुरुदेव दत्त आपण म्हणतो. दत्त म्हणजे काय, दिलेलं. लक्षात, मी हे जे तत्व आहे ना ते दत्त, कळलं की नाही. आणि दिलेलं, आणि ते दिलेलं कसं, तर त्या ठिकाणी आपण म्हणतो गुरुदेव दत्त. गुरु म्हणजे गुप्त रूप, गुप्त रूप जे कसं आहे, देव, देव म्हणजे दिव्य, ते कसं आहे दिव्य आहे आणि ते दिलेलं आहे म्हणून गुरुदेव दत्त. लक्षात आलं की नाही. म्हणून विठ्ठल म्हणजे कशा पद्धतीचं स्मरण आपल्या ठिकाणी होतं ते लक्षात घ्या, कळलं की नाही. आणि असं हे जे दिव्य जे दिलेलं आहे म्हणजे तू जो आहेस तर तू सामान्य नाहीस, असामान्य आहेस. लक्षात आलं की नाही. हे ज्याला लक्षात येईल हे दिव्यत्व काय आहे, हे काय आपल्या ठिकाणी आपल्याला देऊन राहिलेलं आहे, त्याच्याच लक्षात येईल की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. शिल्पकार तूच आहे तुझ्या जीवनाचा, शिल्पकार तूच आहे तुझ्या जीवनाचा, शिल्पकार तूच आहे तुझ्या जीवनाचा. सुख द्या, सुख द्या निसर्गाचा नियमा, सुख द्या, सुख द्या निसर्गाचा नियमा. शिल्पकार तूच आहे तुझ्या जीवनाचा, शिल्पकार तूच आहे तुझ्या जीवनाचा, शिल्पकार तूच आहे तुझ्या जीवनाचा, तुझ्या जीवनाचा, तुझ्या जीवनाचा. तूच म्हणजे तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, म्हणजे आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार. म्हणजे क्रॉस अर्थ ज्याला आपण स्थूल मानाने, परंतु जेव्हा तू म्हणतो तेव्हा तू म्हणजे कोण, तू म्हणजे ते तत्व, आत्मतत्व. लक्षात घ्या, तत्वम असी, नाही का आपल्या शास्त्राने सांगितलं, तत्वम असी, ते तत्व तू आहेस आणि म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. लक्षात घ्या. म्हणजे अशा पद्धतीने आपण म्हणतो दिव्य असं दिलेलं. आणि कळलं की नाही की, आणि एका ठिकाणी बघा तुकाराम महाराज सुद्धा बघा कसं आहे ते, त्या ठिकाणी 3 शिरे. लक्षात आलं की 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत, हाके जोडी पुढे श्वान नित्य जान्हवीचे स्नान. लक्षात आलं की नाही, नित्य जान्हवीचे स्नान. मग इथे 3 शिरे आहेत का, तर इथे सद्गुरू म्हणतात आहेत. म्हणजे हे जे मी हे तत्व दत्त आहे ना, या मीला सुद्धा इथे ते 3 शिरे आहेत. तर ही 3 शिरे कोणती आहे या मीला, एक आहे ते शरीर, एक आहे ते शरीर, दुसरं आहे ते मन, दुसरं आहे ते मन, आणि तिसरं आहे ते आत्मतत्व, तिसरं आहे ते आत्मतत्व. बघा ना हे बरं. मग 6 हात म्हणजे बघायला गेलं तर हे जे स्थूल शरीर, त्याला हे 2 हात. लक्षात आलं की नाही. मन, मनाचे 2 हात, कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड, म्हणजे बहिर्मन आणि अंतर्मन. आणि आत्मतत्वाचे 2 हात म्हणजे ज्याला आपण ईश्वर म्हणतो, परमेश्वर म्हणतो, त्याचे 2 हात, त्याचे 2 हात म्हणजे शुद्ध जाणीव आणि शुद्ध नेणीव, शुद्ध जाणीव आणि शुद्ध नेणीव, म्हणजे जे सच्चिदानंद स्वरूप आपण म्हणतो त्याचं जे सगुण स्वरूप जे आहे ना ते शुद्ध जाणीव स्वरूप, शुद्ध नेणीव आहे. हा जरा विषय थोडा कठीण आहे, असो तरी सुद्धा जरी कठीण असला
तरी सुद्धा सद्गुरूंचा एक ग्रंथ आहे उत्तरे तुमच्या अनुत्तरित प्रश्नांची. त्या ठिकाणी पहिलंच प्रकरण परमेश्वर आहे. त्या ठिकाणी याच्यावर भाष्य सद्गुरूंनी त्या ठिकाणी केलेलं आहे. कारण हे संपूर्ण विश्वाचं जे रहाटगाडगं जे चाललेलं आहे म्हणजे विश्व निर्मिती आणि जे काही चाललेलं आहे हे सगळं या सगुण त्याच्या जे सगुण स्वरूपामुळे चाललेलं आहे. कळलं की नाही? शुद्ध जाणीव स्वरूप शुद्ध नेणीव हे त्या परमेश्वराचं सगुण. शुद्ध जाणीव स्वरूप शुद्ध नेणीव म्हणजे काय? तर या शुद्ध जाणीवेच्या अधिष्ठानावर म्हणजे अधिष्ठान परमेश्वराचं काय आहे? शुद्ध जाणीव. आणि चाललेलं आहे कशामुळे? शुद्ध नेणीवेमुळे म्हणजे थ्रू डिवाइन इंट्युशन हे सगळं कार्य चाललेलं आहे. आणि अधिष्ठान शुद्ध जाणीवेचं म्हणजे प्युअर कॉन्शियसनेसचं असल्यामुळे सगळं जे विश्वामध्ये चाललेलं आहे ते सगळं सुरळीत चाललेलं आहे. वैश्विक सगळं म्हणजे ज्याला आपण म्हणतो पृथ्वी स्वतःभोवती फिरते, स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते. कळलं की नाही? मग जे काय विश्वामध्ये संपूर्ण ग्रह लॉ ऑफ ग्रॅव्हिटी जे काय असेल हे सगळं चाललेलं आहे ते अधिष्ठान. लक्षात आहे? तुझ्या सत्तेने विधासी बोलणे, सूर्याशी चालणे तुझ्या सत्ते, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा स्वामी, वर्म हे जाणवणी शरण आलो. लक्षात आलं की नाही? म्हणजे या ठिकाणी शास्त्र आहे. कळलं की नाही? शास्त्र आहे. लक्षात घ्या कसं आहे. तर हे जे परमेश्वराचे जे दोन हात आहेत आपण म्हटलं, कळलं की नाही? शुद्ध जाणीव आणि शुद्ध नेणीव. परंतु आता आपण आपल्या ठिकाणी येऊया. कळलं की नाही? म्हणजे ते सुद्धा एक स्थूल मानाने हे जे दोन हात, कळलं की नाही? म्हणजे हे जे दोन हात मग ते सुद्धा जे दिलेले आहेत त्याचं विशिष्ट एक कारण आहे. किंबहुना आपल्या संस्कृतीमध्ये अगदी सकाळी उठल्या उठल्या त्या ठिकाणी आपल्याला एक निर्देश केलेला आहे. काय? कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले गोविंद, प्रभाते करदर्शन. कळलं की नाही? म्हणजे ह्याच्यामध्ये सगळं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये लक्ष्मी आहे, सरस्वती आहे, गोविंद आहे, सगळं या ठिकाणी लक्षात आलं. आणि ह्या दोन हातांचा वापर हा जो करणं लक्षात आलं की नाही हा अगदी क्रमप्राप्त आहे. लक्षात आलं. आणि म्हणून सद्गुरूंनी ग्रंथ लिहिलाय तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात. हे सगळे मध्ये मध्ये संदर्भ का देतो? कारण ह्या कीर्तनाच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी अशा कर्सरी होतात. कळलं की नाही? पण नेमकं मग नंतर ह्याचा संदर्भ कुठे असेल का म्हणून हे संदर्भ दिले जातात. किंबहुना युट्यूब वरती सुद्धा जर तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात असा विषय सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी सापडेल. तर त्यांनी ग्रंथ लिहिलाय तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात. कळलं की नाही? आणि हा उत्कर्ष साधण्यासाठी हे जे हात स्थूलमानाने हे सुद्धा महत्वाचे आहे. लक्षात आलं की नाही? आणि म्हणून काम करा हो काम करा, कामावरती प्रेम करा. काम करा हो काम करा, कामावरती प्रेम करा. काम करा आणि पोट भरा, काम करा आणि पोट भरा. विसर्गणीय महाची करा, विसर्गणीय महाची करा. काम करा हो काम करा, कामावरती प्रेम करा. काम करा हो काम करा, कामावरती प्रेम करा. जीवन विधेचा बोध स्मरा, जीवन विधेचा बोध स्मरा. उद्योगाची हा योग करा, उद्योगाची हा योग करा. राष्ट्राला समृद्ध करा, राष्ट्राला समृद्ध करा. राष्ट्रामध्ये देव पहा, राष्ट्रामध्ये देव पहा. काम करा हो काम करा, कामावरती प्रेम करा. काम करा हो काम करा, कामावरती प्रेम करा. कामावरती प्रेम करा, कामावरती प्रेम करा. तर या ठिकाणी हे दोन. आणि दुसरं जो आहे तो म्हणजे मन, त्या मनाचे म्हणजे कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड. तो विषय जरा आपण पुढे घेऊ. कळलं की नाही? म्हणजे आता 3 शिरे 6 हात, खाके झोळी. आता झोळी कशासाठी? बघा लक्षात या. झोळी कशासाठी? झोळी जी आहे ना ती ज्ञान संपादन करण्यासाठी. लक्षात आलं की नाही?
ते ज्ञान संपादन मिळेल ते कडनं. म्हणून बघा ना, दत्तगुरूंचे 24 गुरु लक्षात आले. 24 म्हणजे पावलोपावली खरं बघायला गेलं तर सगळ्यांकडनं शिकायचं असतं. म्हणून सद्गुरूंनी ते एक ग्रंथ आहे त्यांचा की विद्यार्थ्यांना मार्गदर्शन जीवन विद्येचे, असा एक ग्रंथ त्यांनी लिहिलाय. एक 50 प्रश्न आहेत त्याच्यात, कळलं की नाही. तो ग्रंथ या ठिकाणी नाहीये असो, तर तिथे ऐका. ओके, हा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन जीवन विद्येचे. तर या ग्रंथामध्ये ते ज्ञान जे आहे म्हणजे ज्ञानाचं महत्व सांगत असताना ज्ञानाची म्हणजे नेमकं म्हणजे म्हणतात ना शिक्षण म्हणजे तरी काय, शिक्षण म्हणजे तरी काय. तर सद्गुरू म्हणतात की ज्ञान संपादन करण्यासाठी केलेले प्रयत्न म्हणजे शिक्षण. एफर्ट्स मेड टू गेन नॉलेज इज एज्युकेशन. कळलं की नाही, ज्ञान संपादन करणं. पण पुढे त्या ठिकाणी त्याचा एक साधा अर्थ सांगतात. शब्द काय आहे? शिक्षण. शिक्षण म्हणजे क्षणाक्षणाला शिकणे म्हणजे शिक्षण. म्हणजे प्रत्येक क्षणाला शिकायचं असतं. म्हणून सगळ्यांकडनं, निसर्गाकडनं शिका, कुत्र्याकडनं, कावळ्याकडनं, मुंगीकडनं, विचारू नका. अगदी म्हणजे सद्गुरू म्हणतात की एखादा दारूला असतो आणि तो पडलेला असतो, तर सद्गुरू म्हणतात तो सुद्धा आपला गुरु आहे. कळलं की नाही, तो सुद्धा आपला गुरु आहे. तर तो गुरु कसा? कारण तो त्या ठिकाणी दाखवतो की बघ, हे दारू पिऊन मी या ठिकाणी पडलेलो आहे आणि येणारे जाणारे मला बघून हसतायत. कळलं की नाही. आणि माझ्या संसाराचं वाटोळ झालेलं आहे. तुझं जर असं होऊ नये असं वाटत असेल तर तू या भानगडीत पडू नको. विठ्ठल 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 कळलं की नाही. म्हणून खरे शहाणे, सद्गुरूंनी शहाण्याची व्याख्या केली. खरे शहाणे कोण? खरे शहाणे कोण? जे इतरांच्या अनुभवावरून शिकतात ते खरे शहाणे. इतरांच्या अनुभवावरून शिकतात ते खरे शहाणे. स्वतःच्या अनुभवावरून शिकतात ते दीड शहाणे. आणि कोणाच्याच अनुभवावरून शिकत नाहीत ते पेडगावचे शहाणे. कळलं की नाही. म्हणून इतरांच्या अनुभवावरून शिकणं खरे शहाणे म्हणतात ना, हे महत्वाचं आहे. इतरांच्या अनुभव म्हणजे काय? म्हणजे साधं उदाहरण, ते उदाहरण म्हणजे आपल्याला अगदी समजण्यासारखं. निखारा आहे, निखारा. हात ठेवला भासतो, कळतंय ना. नाही मी बघतो काय वाचतो की नाही. ह्याला म्हणतात दीड शहाणा. लक्षात आलं की नाही. ओके, तर थोडक्यात काय, हे जे शहाणपण आहे म्हणजे शेवटी खाकी जोडी लक्षात घ्या. म्हणजे त्यांचं म्हणणं काय आहे की मिळेल तिकडचं ज्ञान संपादन कर. म्हणून आपल्याकडे बघा तिथे नाही ज्ञाने सदृशम पवित्रमीय विद्यते. म्हणजे ज्ञाना इतकं पवित्र या जगामध्ये दुसरं नाही. किंबहुना एका ठिकाणी सद्गुरू म्हणतात ज्ञान हाच देव. ज्ञान हाच देव. कळे की नाही. ज्ञान हे शस्त्र, अस्त्र आणि शास्त्र आहे. ज्ञान हे शक्ती, बल आणि सामर्थ्य आहे. ज्ञान हे धन, संपत्ती आणि ऐश्वर्य आहे. ज्ञान हा देव, ईश्वर आणि परमेश्वर आहे. म्हणून ज्ञानी व्हा आणि धन्य व्हा. विठ्ठल. तर या ठिकाणी म्हणून हे ज्ञान संपादन करण्यासाठी. अच्छा, हाके झोळी. पुढे आता श्वान. आता श्वान म्हणजे काय? इथे श्वान, इथे श्वान का? इथे श्वान म्हणजे श्वास. हा श्वास पुढे आहे ना, कळलं की नाही. पुढे श्वान. आणि काय म्हणताय, तुकाराम महाराजांचा अभंग आहे तो. तर त्यांना काय म्हणायचंय, सद्गुरू सांगतात की हा श्वास आहे ना, तो जोपर्यंत चालू आहे, हा श्वास जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत राम म्हण. नंतर राम म्हणण्याची सोय नाही. लक्षात, तो जो श्वास आणि तिथे लक्ष ठेव, त्या श्वासावर लक्ष ठेव. आणि बाय द वे लक्षात घ्या, श्वासावर लक्ष ठेवता आता एक सद्गुरूंचा एक किस्सा आठवला. तर सद्गुरू म्हणायचे की एक सहज कुंभक, लक्षात आलं की नाही, येण्याच्या दृष्टिकोनातून. तर सद्गुरू सांगायचे काय करा, की बरेच लोक काहीतरी असं हे करतात. तर सद्गुरू म्हणतात हा जो श्वास पुढे आहे ना, त्याच्यावर नुसतं लक्ष ठेवा. फक्त तो जर लक्ष जर ठेवला ना, तर हळूहळू हळूहळू तो मंद होतो. आणि तो जो एक प्रकार जो आहे, एक कुंभकाचा प्रकार, तो आरोग्याला चांगला असतो. कारण आपला तो बघा घाबरला मनुष्य की जोरात श्वास घेतो ना, म्हणजे काहीतरी गडबड झाली. तो मंद होण्यासाठी नुसता लक्ष ठेव ना, पण लक्ष ठेवता ठेवता श्वास चालू आहे आणि तो चालू आहे. आणि तिथे लक्ष ठेवता ठेवता जर मुखात नाम असेल तर विठ्ठल विठ्ठल. म्हणून हा श्वास
श्वास चालू आहे ना तोपर्यंत राम म्हण. लक्षात आलं की राम म्हण, नाही तर पुढे सोय नाही. काय सद्गुरूचाच किस्सा सांगतो. सद्गुरू तिकडे दादरला 4थ्या माळावर त्या ठिकाणी राहायचे, पोर्तुगीज चर्च तिकडे. आणि त्या बॅल्कनीमध्ये त्या ठिकाणी कधी कधी उभे असायचे. तर त्यांच्या बॅल्कनीवरून तिकडनं तो गोखले रोड जो आहे तिकडनं व्हीआयपी म्हणजे दिल्लीला जाणारे जे लोक आहेत मंत्रालयावरून वगैरे तिकडनं जे यायचे त्यावेळची गोष्ट ही, तर सगळे एअरपोर्टला जाण्यासाठी तिकडनंच ते जाणार सगळे. परंतु त्याचबरोबर सद्गुरू म्हणजे दुसऱ्या आणखी प्रकारचे व्हीआयपी तिकडनं जायचे. ते व्हीआयपी म्हणजे कोणते, तर तिकडे जवळच ते हे होतं, लक्षात आलं की नाही, स्मशानभूमी होती. त्यांचा सुद्धा प्रवास तिकडनं असायचा. लक्षात आलं. तर त्यांचा प्रवास तिकडनं असायचा. तर सद्गुरू म्हणतात एक दिवस मी असं बघत होतो, तेवढ्यात काही लोक ते घेऊन जात होते आणि म्हणत होते राम बोलो भाई राम, राम बोलो भाई राम, राम बोलो भाई राम असं. आणि त्याच्यावर एक झोपलेला होता. लक्षात आलं की हे चाललंय, ह्याचं चाललंय राम बोलो भाई राम, राम बोलो भाई राम. तो वर जो झोपलेला आहे ना तो त्या ठिकाणी हे काय म्हणताय, राम बोलो भाई राम. आणि झोपलेला आहे तो काय करतोय असा, हे याचं चाललंय राम बोलो भाई राम. हा असा सद्गुरू म्हणतात आता ज्ञानेश्वरीचा मी अर्थ लावतो तर ह्याचा अर्थ मला लागणार नाही. ते काय सद्गुरू म्हणाले, तू काय म्हणतोय राम बोलो भाई राम ना, तुम्ही बोला, मी मेलो तरी बोलणार नाही. विठाल विठाल कळलं की नाही. लक्षात आलं. म्हणून हे महत्वाचं आहे. चालू असताना जन्म आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखलिया किंवा मनुष्य देहाची ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे. लक्षात नाही तर आपला येतोय जातोय. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात ना, किती वेळा जन्म यावे किती भावे वजित, किती भावे वजित, किती भावे वजित, किती वेळा जन्म यावे किती भावे वजित, किती भावे वजित, किती भावे वजित, किती वेळा जन्म यावे किती वेळा जन्म यावे किती भावे वजित, किती भावे वजित, किती भावे वजित, किती वेळा जन्म यावे किती वेळा जन्म यावे किती भावे वजित, किती भावे वजित, किती भावे वजित. किती वेळा जन्म यावे किती भावे वजित. लक्षात आलं की नाही. मी तुकाराम महाराज याची देही याच डोळा भोगीजे मुक्तीचा सोहळा. म्हणून तो श्वास आहे तोपर्यंत. लक्षात आलं की नाही. आणि पुढे नित्य जानवीचे स्नान म्हणजे ती जी गंगा, हरिनामाची जी गंगा आहे ना ही सतत वाहते, पण सिद्धाच्या ठिकाणी ती वाहते. कळत नाही. त्या गंगेमध्ये स्नान कर. लक्षात आलं की नाही. ती जी हरिनामाची गंगा जी आहे ना ही सतत जी वाहते त्याच्यामध्ये स्नान कर, त्याच्यामध्ये डुंब. कळलं की नाही. तो आनंद घे. लक्षात आलं की नाही. तो जो आनंद आहे तो आनंद घे. म्हणून बघा आपल्याला तिथे जे वर्णन आहे एकनाथ महाराजांनी केलेलं आहे. बघा काय करतात. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन. विठूपणाची झाली पुळवण, एका जनात निशी दत्त ध्यान. विठूपणाची झाली पुळवण, एका जनात निशी दत्त ध्यान. एका जनात निशी दत्त ध्यान, एका जनात निशी दत्त ध्यान. विठ्ठल 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 विठ्ठल. तर लक्षात घ्या की ही स्थिती कळलं की नाही. म्हणजे अशा पद्धतीने आपण थोडक्यात हे पाहिलेलं आहे. म्हणून या ठिकाणी दत्तगुरूंचं जे स्मरण आपल्याला ह्या पद्धतीने म्हणजे जेव्हा आपलं दर्शनाने हे म्हणजे व्यवस्था अशी आहे की त्या आल्या आल्या दर्शन. कळलं की नाही. आल्या आल्या दर्शन आणि दर्शनासोबत मार्गदर्शन. कळलं की नाही. विठ्ठल विठ्ठल कळलं की नाही. म्हणजे सतत सावध करणं. पूर्वी कसे ते अलग निरंजन. कळलं की नाही. ते सगळे एकमेकाला ते योगिना अलग निरंजन. अलग निरंजन म्हणजे काय की बाबा
अलक्षाकडे लक्ष आहे की नाही, लक्ष झालं की एकमेकांना सावध करायचे, अलक्षाकडे लक्ष आहे की नाही, कळलं की नाही. तर असो, सांगायचं तात्पर्य असं, अशा पद्धतीने आज आपण या ठिकाणी जे जमलेलो आहोत, म्हणून आता या ठिकाणी जरा थोडस इथे दत्तगुरूंचं आपण जरा स्मरण करूया, संकीर्तन करूया आणि मग अभंगाच्या निरूपणाकडे जाऊया. आणि हे जे नामसंकीर्तन आहे हे अगदी सद्गुरूंना जे अनेक नामसंकीर्तनाची स्फुरलेली होती, हे नामसंकीर्तन सद्गुरू जाणीवपूर्वक घ्यायला लावायचे, कळलं की नाही. ते नामसंकीर्तन आपल्याला सगळ्यांनी अगदी म्हणायचं आहे, जसं आपण आता नामघोष वगैरे करत आहोत, कळलं की नाही. आणि चाल आपल्या लक्षात येईलच, म्हणजे आपल्याला एकत्रितपणेच करायची, फक्त इथे आणि गायल्यानंतर पुढे कसं घ्यायचं हे आपल्याला लक्षात येईल. म्हणून आता अगदी छान पैकी असं एकदा दत्तगुरूंचं आपण या ठिकाणी नामसंकीर्तन करूया. त्याला सुरुवात त्याच्यापासून करूया, बाकीचं आता ते आहेच, आता दिशा आपल्याला जी आहे ती दाखवलेलीच आहे, जी आहे ती, पण त्याची कुठेतरी सुरुवात झाली पाहिजे. ती सुरुवात आता या ठिकाणी आपण करू. श्री दत्त गुरुदत्त दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्री दत्त गुरुदत्त दिगंबरा, श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा, श्री दत्त गुरुदत्त दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्री दत्त गुरुदत्त दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्री दत्त गुरुदत्त दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्री दत्त गुरुदत्त दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्री दत्त गुरुदत्त दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्री दत्त गुरुदत्त दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आता या ठिकाणी आपला जो अभंग, देवाची द्वारी उभा क्षणभरी, तिने मुक्तीचारी साधेल्या, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, असोनी संसारी जिभे वेग करी, वेदशास्त्र उभारी बाहेर सदा, ज्ञानदेव म्हणे व्यासाची या पुन्हा, द्वारकेचा राणा पांडवा घरी, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. आता हा जो अभंग हा ज्ञानेश्वरीचा म्हणजे हरिपाठातील पहिला अभंग. तसं बघायला गेलं तर हा एक अभंग हरिपाठ म्हटलं तरी चालेल. मग ह्या एका अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी सगळंच ओतलेलं आहे त्याच्यात, खरं बघायला गेलं. मग एरवी कसं आपण काय करतो, चला क्लायमॅक्स साठी ना आपण एक जो शेवटचा भाग आहे तो क्लायमॅक्सला घेऊया आणि क्लायमॅक्सला सांगूया, कळलं. ज्ञानेश्वर महाराज त्या 27 अभंगापर्यंत थांबलेले नाही. 27व्या अभंगामध्ये त्या ठिकाणी सर्व सुखगोडी साई शास्त्री निवडी रिकामा अर्थकडे राहू नको, लक्षात घ्या ना. तर या पहिल्या अभंगातच जे काय सांगायचं आहे ते सगळं सांगून ठेवलेलं आहे, कळलं की नाही. देवाची आधी थोडक्यात चला त्याचा अर्थ पाहूया. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधेल्या, म्हणजे देवाच्या द्वारामध्ये उभं राहून ज्याने क्षणभरी हा लक्षात घ्या, क्षणभर नाही, क्षणभरी म्हणजे इथेच हा अर्थ पाहूया काय येतो. म्हणजे परत बाय चान्स राहिला तर असं नको व्हायला, कळलं की नाही. क्षणभरी म्हणजे काय, तर क्षणभर नाही, देवाची द्वारी उभा क्षणभर नाही,
क्षण भरी. शब्द काय? क्षण भरी. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की प्रत्येक रिकामा क्षण नामाने भरी, म्हणून क्षण भरी. कळलं की नाही? प्रत्येक रिकामा क्षण नामाने भरी म्हणजे प्रत्येक रिकामा क्षण काहीतरी काळजी, चिंता वगैरे दुःख करत बसण्यापेक्षा तो जो रिकामा क्षण, whenever you are mentally free, तो नामाने भरी, म्हणून क्षण भरी. तेरी मुक्ती चारी साधी आल्या. त्याला चारी मुक्ती. कळलं की नाही? म्हणजे ज्याला आपण म्हणतो सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता, ह्या ज्या चार मुक्ती आहेत त्या मुक्ती त्याला प्राप्त होतात. पुढे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. दुखाने हरिहरी जर म्हटलं तर अगणित पुण्य तुला प्राप्त होईल. नंतर असोनी संसारी म्हणजे संसारात राहून असोनी संसारी जिवे वेगू करी. जिवेला वेग देऊन नामस्मरण कर. वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. हात उभारून तुला वेदशास्त्र आशीर्वाद देतील. आणि शेवटी ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा द्वारकेचा राणा पांडवा. कळलं की नाही? म्हणजे अगदी व्यासाचा प्रमाण देऊन सांगतो तसा भगवान श्रीकृष्ण पांडवांच्या घरी त्यांचा योगक्षेम व्हायला, तसा भगवंत तुझ्या घरी योगक्षेम व्हाईल जर नाम घेतलं तर. म्हणजे हे जे वर चार जे काय फायदे सांगितलेले आहेत, म्हणजे मुक्ती, चार मुक्ती बघा काय काय सांगितलेलं आहे याच्या या अभंगात. तेने मुक्ती चारी म्हणजे चार मुक्ती सांगितल्या. पुण्याची गणना अगणित पुण्य पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जिवे वेदशास्त्र आशीर्वाद देणार. आणि शेवटी भगवंत तुमच्या घरी योगक्षेम व्हाईल. हे चार जे गोष्टीचे लाभ जे सांगितलेले आहेत हे केवळ नामाच्या उच्चाराने, असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. पॉवर स्टेटमेंट म्हणतात ना काही ठिकाणी. पॉवर स्टेटमेंट काय आहे की ज्ञानेश्वर महाराज म्हणतात केवळ हरिनामाच्या उच्चाराने या चार गोष्टी तुला प्राप्त होतील. विठ्ठल विठ्ठल मग लक्षात घ्या. थोडक्यात आपण पाहिलं अगदी टेकअवे जो आहे या अभंगाचा. कळलं पुढे शास्त्र जसं हे होईल तसं आपण ते पाहू. आता बघा देवाचे द्वारे सुरुवातच करताना त्या ठिकाणी देव हा शब्द आलेला आहे. लक्षात की नाही? देवाचे द्वारे. मग या ठिकाणी देव हे ते पहिले म्हणतात म्हणजे आधी देवासी ओळखावे. लक्षात घ्या. आधी देवासी ओळखावे मग तयाचे भजन करावे. अखंड ध्यानाची धरावे पुरुषोत्तमाचे. म्हणजे कंडिशन आहे तिथे. पहिलं देवाला ओळखून आधी देवाची ओळख. कळलं की नाही? लक्षात आलं. तर या ठिकाणी देव, इथे जे देव म्हटलेलं आहे की, तर इथे देव म्हणजे काय? इथे देव म्हणजे सच्चिदानंद स्वरूप. इथे देव म्हणजे सच्चिदानंद स्वरूप आणि जे आपलं स्वरूप. लक्षात आलं की नाही? हा देव जो आहे हा आपल्याच ठिकाणी आणि ते आपलं सुद्धा म्हणजे जसं जगाचं स्वरूप सच्चिदानंद आहे तसं आपलं सुद्धा आहे. आणि इथे जेव्हा ते देव म्हणतात तेव्हा त्यांना जो अभिप्रेत आहे तो म्हणजे आपल्या ठिकाणी असणारं स्वरूप. लक्षात आलं की नाही? म्हणून भगवंतांनी सुद्धा पत्ता सांगत असताना काय सांगितलं? ईश्वर सर्वभूतानां हृदयश्चेतन तिष्ठती रामायण सर्वभूतानी यंत्रारूढानी माया. म्हणजे सर्व भूतमात्राच्या हृदयामध्ये ईश्वर आहे. कळलं की नाही? म्हणून त्या ठिकाणी हे पहिलं तेही असोनिया देव वृथा फिरतो निर्दैव. वृथा फिरतो निर्दैव. वृथा फिरतो निर्दैव. तेही असोनिया देव वृथा फिरतो निर्दैव. वृथा फिरतो निर्दैव. वृथा फिरतो निर्दैव. तेही असोनिया देव. तेही असोनिया देव. वृथा फिरतो निर्दैव. वृथा फिरतो निर्दैव. वृथा फिरतो निर्दैव. तेही असोनिया देव. तेही असोनिया देव. वृथा फिरतो निर्दैव. वृथा फिरतो निर्दैव. वृथा फिरतो निर्दैव. बघा देही असोनिया देव वृथा फिरतो निर्दैव असं त्या ठिकाणी. म्हणजे या ठिकाणी तुका सांगे मूळ जना देही देवता पाहणा असं शेवटी त्या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात. तर हे जे आहे तर हे महत्व म्हणजे इथे ते लक्षात घेतलं पाहिजे. जेव्हा ते देव म्हणतात तेव्हा जे अभिप्रेत आहेत त्यांना ते हे देव. आता देवाचं द्वार. आता द्वार म्हणजे काय? द्वार म्हणजे श्रद्धा. द्वार म्हणजे श्रद्धा. म्हणजे श्रद्धा पाहिजे ना की बाबा देव आहे आणि त्याची कृपा होते. लक्षात आलं म्हणजे हे बेसिक आहे श्रद्धा. श्रद्धामयोयम पुरुषा असं म्हटलेलं आहे.
लक्षात आलं की नाही? श्रद्धा हे श्रद्धावान लभते ज्ञानम. कळलं की नाही? श्रद्धा ही बेसिक गोष्ट आहे. म्हणजे श्रद्धा पाहिजे म्हणून द्वार म्हणजे श्रद्धा, देवाची द्वारी. उभा, उभा, आता उभा म्हणजे काय? उभा म्हणजे त्या ठिकाणी तत्पर, देवाच्या द्वारात उभा म्हणजे काय? श्रद्धेने तत्पर. कशासाठी? तत्पर नाम घ्यायला. म्हणजे तत्पर का? कारण रिकामा क्षण मिळाला कारण पुढचं काय आहे? क्षणभरी. पुढचं काय आहे? क्षणभरी. म्हणजे प्रत्येक रिकामा क्षण नामाने भरी. पण तो क्षण, रिकामा क्षण हा आपल्याकडे असतो याच्यासाठी सावध तर असलं पाहिजे, म्हणजे तत्पर असलं पाहिजे. नाहीतर आपला काय काय विचार येत आहेत कुठले, लक्षात आलं की नाही? कुठून कुठून इकडून तिकडून नको ते विचार येत आहेत, लक्षात आलं की नाही? आणि तो घोळवतोय सगळा. तो पुढे पाहूच आपण, लक्षात आलं की नाही? म्हणून ह्याच्यासाठी इथे उभा म्हणजे तत्पर, लक्षात आलं? उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधी. लक्षात आलं की नाही? म्हणजे या ठिकाणी हे जे आहे म्हणजे इथे पहिलं देवाची द्वारी उभा क्षणभरी. कळलं की नाही? या ठिकाणी हा जो श्रद्धा जी आहे ही बेसिक गोष्ट आहे. आणि त्या ठिकाणी मात्र तत्पर राहून, सावध राहून जो जो रिकामा क्षण मिळेल तो नामाने भरला पाहिजे. पुढे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करेल. म्हणजे मुखाने सतत जर हरी म्हटलं तर अगणित पुण्याची प्राप्ती. अगणित. कळलं की नाही? म्हणजे त्याला काय कमतरता नाही. अगणित पुण्य. पण पुण्य कशाला लागतं? हा एक प्रश्न आहे ना शेवटी. पुण्य लागतं ते कशासाठी? जीवनामध्ये ज्या ज्या काही चांगल्या गोष्टी आपल्याला पाहिजे असतात ना त्या सर्व पुण्याईने मिळतात. लक्षात आलं की नाही? सर्व पुण्याईने मिळतात. मग चांगल्या म्हणजे सगळ्या जे काही तुम्ही जो विचार कराल तो. कळलं की नाही? म्हणजे ज्याला आपण म्हणतो अगदी सुरुवात करूया. चांगली मुलं, चांगले आई वडील, चांगला बॉस, चांगली बायको, चांगले शेजारी. कळलं की नाही? चांगली नातवंड, अगदी जे काय, चांगली सून, चांगला जावई, चांगली नोकरी. लक्षात आलं? ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या पुण्याईने. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना, देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी. हरिमुखे म्हणा, हरिमुखा मुखे म्हणा, पुण्याची गणना करू, गणती करता येणार नाही एवढं पुण्य. लक्षात आलं की नाही? एवढं पुण्य. किंबहुना या पुण्याची व्याख्या सद्गुरूंनी केलेली आहे बरं का. कळलं की नाही? पुण्य म्हणजे काय? की क्रिया. बघा काय म्हणतात सद्गुरू. पुण्य म्हणजे याची व्याख्या, जसं मागाशी परमेश्वराची व्याख्या सांगितली, निसर्ग नियमासहित, स्वयंचलित, स्वयंनियंत्रित, नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर. तसं पुण्याची व्याख्या सद्गुरू करतात की क्रिया आणि प्रतिक्रिया या दोहोच्या दरम्यान माणसाच्या कर्माचा सूक्ष्म ठसा जो अंतर्मनात वास करून असतो आणि अभिव्यक्त होण्यासाठी अनुकूल काळाची आणि संधीची वाट पाहत तेथे ठाण मांडून बसतो, तो सूक्ष्म ठसा म्हणजे पाप किंवा पुण्य. पाप किंवा पुण्य दोन्ही. कळलं की नाही? क्रिया आणि प्रतिक्रिया म्हणजे काय? थोडक्यात पाहायचं झालं तर जर आपण एखादी क्रिया केली की त्याची प्रतिक्रिया झाली पाहिजे, पण ती प्रतिक्रिया इमिडिएटली होते असती नाही तर ती होईपर्यंत त्याचा जो इम्प्रिंट आपण म्हणतो ना, त्या कर्माचा ठसा जो आपल्या अंतर्मनामध्ये, सबकॉन्शियस माइंड मध्ये त्या ठिकाणी वाट बघत बसतो. अनुकूल काळाची आणि संधीची. आणि योग्य अनुकूल काळ आणि संधी आली की तो प्रगट होतो. लक्षात आलं की नाही? तो प्रगट होतो. आणि तो जेव्हा प्रगट होतो तो पाप पुण्याचा ठसा आहे ना, तो पाप ठसा आहे, तो पाप पुण्य प्रगट झाला ना की त्या ठिकाणी ती आहे जी नियती. आणि कळली की त्याच्यातून आपल्याला मिळतं सुख दुःख. आणि हे जे सुख दुःख मिळतं त्यालाच आपण नशीब असं म्हणतो. मग शेवटी नशीब सुद्धा ते आकाशातून पडत नाही किंवा जमिनीतून वर येत नाही. ते जे नशीब आहे ते सुद्धा आपल्या कर्माचंच फळ आहे. लक्षात आलं की नाही? ते जे आहे हे कर्माचं आहे. लक्षात आलं की नाही? म्हणून हे जे पुण्य म्हणजे सत्कर्मातून पुण्य निर्माण होत असतं. लक्षात आलं की नाही? सत्कर्म हे पुण्य नाही, सत्कर्मातून पुण्य निर्माण होतं आणि ते आपल्याला पुढे उपयोगी पडत असतं. तशाच पद्धतीने ज्ञानेश्वर महाराज म्हणतात देवाचं नाम घेणं क्षणभरी ह्याच्यातून अगणित पुण्य आपल्याला प्राप्त होतं. लक्षात आलं की नाही? असो पुढे ते म्हणतात की असोनी संसारी जीवे वेगुगरी. हे फार महत्वाचं आहे. लक्षात घ्या. असोनी संसारी जीवे वेगुगरी म्हणजे काय? की संसारात राहून संसार टाकू नकोस, संसार सोडू नको. लक्षात आलं की नाही? संसारात राहून हे तू कर. लक्षात आलं की नाही? म्हणजे आणि ज्ञानेश्वर महाराज बघा पुन्हा पहिल्याच अभंगात सांगतायत आणि घाईघाईने सांगतायत. घाईघाईने सांगतायला कारण आहे
त्याला कारण त्यांचा स्वतःचा घरचा अनुभव. लक्षात आलं की नाही? विठ्ठलपंत आहे ते संन्यास घेऊन गेले ना, लक्षात आलं की नाही? आणि मग नंतर जेव्हा व्यक्ती, आपल्याला ती गोष्ट माहिती आहे, जेव्हा त्यांच्या गुरुनं कळलं की हे लग्न झालेले आहेत आणि संन्यास घेऊन आले, तेव्हा परत पाठवलेले आहे त्यांना. लक्षात आलं की नाही? पण परत आल्यामुळे या चार भावंडाची नंतर जन्माला आली. लक्षात आलं की नाही? त्यांचे जे हाल जे झालेले आहेत त्या गोष्टी त्यांच्या ठिकाणी आहेत, म्हणजे तो वास्तवात त्यांच्या, म्हणून ते पहिलं सांगतात तो संसार सोडू नकोस. लक्षात आलं की नाही? संसारात राहून तू देवाचं नाव घे. असोनी संसारी जीवे वेगू करी. म्हणून बघा संत सुद्धा ना या बाबतीत अगदी कंठशोध करून सांगतात, संसार सोडू नको. सुखे संसार हा घरी माझे उच्चारावा हरी, माझे उच्चारावा हरी, माझे उच्चारावा हरी. सुखे संसार हा घरी माझे उच्चारावा हरी, माझे उच्चारावा हरी, माझे उच्चारावा हरी. सुखे संसार हा घरी, सुखे संसार हा घरी माझे उच्चारावा हरी, माझे उच्चारावा हरी, माझे उच्चारावा हरी. सुखे संसार हा घरी, सुखे संसार हा घरी माझे उच्चारावा हरी, माझे उच्चारावा हरी, माझे उच्चारावा हरी. अगदी आनंदाने संसार कर, सुखाने. लक्षात आलं की नाही? आणि फक्त एक काम, माझे उच्चारावा हरी, असोनी संसारी जीवे वेगू करी. हा, तर संसारात राहून. पण हे फार महत्वाचं, कारण ज्ञानेश्वर महाराज जेव्हा संसार म्हणतात तेव्हा एका दृष्टिकोनातून आपण लक्षात घ्यायचं, कारण संसार हा महत्वाचा आहे. संसारात काम केलं पाहिजे. जगाचं जे राहणगाठचं जे चाललेलं आहे ते त्याच्यामुळे चाललेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज एका ठिकाणी असं म्हणतात की मूर्ती लावोनी देहाची, खंती करीती कर्माची, ते गावंडे. लक्षात आलं की नाही? म्हणजे एवढं देहाची, मनुष्य देहाची, हे जरा फार महत्वाचं आहे. कारण एका ठिकाणी काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज, मनुष्य देहाची ज्ञाने सच्चिदानंद पदवी केली. पण आता त्याचबरोबर दुसऱ्या ठिकाणी काय म्हणतात की मूर्ती लावणी देहाची, खंती करीती कर्माची. व हा देह मिळाला मनुष्य देह, तर तो कर्माचा म्हणजे कामाचा तू खंत करू नकोस, आवडीने प्रेमाने काम कर. आणि मगाशी आपण पाहिलं, काम करा कामावरती प्रेम करा. लक्षात आलं की नाही? कारण जगाचं राहणगाठ चालण्यासाठी संसार आवश्यक आहे आणि तो केलाच पाहिजे. तो शहाणपणाने केला पाहिजे, तो बुद्धीने ज्ञानाने केला पाहिजे. संसारात जे काही कष्ट हे क्रमप्राप्त आहे. लक्षात आलं की नाही? आणि हे कष्ट म्हणजे आमचे हे विरारचे जे वासी आहेत त्यांना काय सांगायला नको, कळलं की नाही? तर म्हणजे म्हणतात त्यांचं जे म्हणजे एकदा जाऊन येणं चर्चगेटला, हा हीच मोठी तपश्चर्या, कळलं की नाही? हा, तो एक विक्रमच आहे. म्हणजे सद्गुरू मागे का आले तेव्हा विरारला विराट म्हणाले होते, विराट नगरी आहे. लक्षात आलं की नाही? आणि लोक सुद्धा खरोखर अगदी पराक्रमी. आणि तपश्चर्या ही तपश्चर्या आणि दुसरी तपश्चर्या कशाला पाहिजे, कळलं की नाही? म्हणजे त्या ट्रेन मधून जाणं आणि येणं पण ते आवश्यक आहे, ते आवश्यक आहे. कारण सद्गुरू एका ठिकाणी म्हणतात, द बॉडी शुड बी डायनॅमिक अँड द माइंड शुड बी स्टेडी. बॉडी डायनॅमिक म्हणजे ते पाहिजेच, कष्ट हे केलेच पाहिजे, ते चुकणारच नाही. किंवा त्याच्यासाठी लहान मूल जन्माला आलं ना, खरोखर बघायचं. आपण म्हणतो ना, क्षणाक्षणाला शिकणे म्हणजे शिकणं, क्षणाक्षणाला शिकणे म्हणजे शिक्षण. लहान मुलाला ना म्हणजे आलं जन्माला त्याचं चालू बघा, पाय असे आपल्याला ना, आपण योगाला जातो, ते एक सायकलिंग शिकवतात नाही का, तर हा केलं ना तर पाय भरून येतात, कळलं की नाही? ह्या तर कंटिन्युअस 50-100 चालू आहे, असं लक्षात आलं. म्हणजे निसर्गता हे व्यायाम चालू आहे. म्हणजे हे जे आहे, एकदा मनुष्य देह धारण केला, कष्ट चुकलेले नाही, कष्ट तर पाहिजे, पण माइंड स्टेडी माइंड म्हणजे काय की बाबा, आणि हे जर लक्षात घेतलं ना तरी सुद्धा माइंड स्टेडी राहते. काय काय बाबा, हे थोडी चुकलंय, हे आता रोज आपल्याला गेलंच पाहिजे, आलंच पाहिजे, कष्ट केलेच पाहिजे. जीवनामध्ये म्हणजे उंच सकल ह्या गोष्टी असतात, त्याला तोंड हे दिलंच पाहिजे, कळलं की नाही? किंबहुना आपले जे म्हणजे जे ज्यांना आपण देवाचे अवतार म्हणतो, ज्यांना आपण युगपुरुष म्हणतो, त्यांचंच बघा. म्हणून सद्गुरू एका ठिकाणी अमृत तुषार आहे, काय म्हणतात की भगवान प्रभू रामचंद्र, बघा ना, लक्षात घ्या, प्रभू रामचंद्र देवाचा अवतार असून सुद्धा आणि पांडवांचा सखा
भगवान श्रीकृष्ण असून सुद्धा त्यांना जीवनात कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले. म्हणून संसारात दुःखद प्रसंगांना तोंड देण्याची पाळी आली तर स्थिर चित्ताने त्यांना सामोरे जाण्यात खरे शहाणपण आहे. लक्षात म्हणजे आपण आता प्रभू रामचंद्र 22 जानेवारीला आहे राम मंदिराचं त्या ठिकाणी उद्घाटन आहे. म्हणजे ते जे आहे तर तो बोध काय लक्षात वगैरे त्या ठिकाणी आपल्याला ऐकताना वगैरे छान वाटतं. म्हणजे खरोखर श्रीराम 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 स्वय श्री राम प्रभु ऐकती स्वय श्री राम प्रभु ऐकती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती कुमार दोघे एक वयाचे कुमार दोघे एक वयाचे सजीव पुतळे रघुरायाचे सजीव पुतळे रघुरायाचे पुत्र सांगती चरित विजाचे पुत्र सांगती चरित विजाचे ज्योतीने तेजाची आरती ज्योतीने तेजाची आरती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती. म्हणजे त्याच्यातून तो बोध लक्षात आलं की नाही प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी डगमगलेले नाही लक्षात आलं. म्हणून तो जो बोध आणि त्या मानाने हे जर समजा ज्ञानेश्वर महाराज प्रभू रामचंद्र छत्रपती शिवाजी महाराज हे जे युग पुरुष आहेत यांचं जर पाहिलं तर आपलं काहीच नाही. म्हणून सद्गुरूचं एक छान अमृत विचार आहे. सद्गुरू काय म्हणतात की शंकराने विष पचविले शंकराने विष पचविले म्हणून त्याला महादेव म्हणतात. त्याचप्रमाणे अपयशाचे विष पचवून जो यशाच्या शिखराकडे झेप घेतो त्याला महापुरुष असं म्हणतात. सांगायचं तात्पर्य काय की संसार म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टी आहेत लक्षात वगैरे त्याला तोंड देणं फेस करणं कळलं की नाही. तर आणि अगदी म्हणजे स्थिर चित्ताने नामस्मरण करीत आता त्याला ऍड केलं पाहिजे. मगाशी काय म्हटलं स्थिर चित्ताने त्यांना सामोरे जाणं. आता सोबत आणि संतांनी काय म्हटलंय नाम मुखात लक्षात घेणे. आणखी एका ठिकाणी सद्गुरू म्हणतात की असे दुःखद प्रसंग आले तर बुवा बाबा भगत फकीर यांच्याकडे जाण्याच्या ऐवजी स्थिर चित्ताने नामस्मरण करीत त्यांना सामोरे जाण्यात खरे शहाणपण आहे. लक्षात घे म्हणजे हे काय चुकलेलं नाही. म्हणून हा एक जो भाग आहे संसाराचा जो भाग हा महत्वाचा आहे तो केलाच पाहिजे. असो पण तरी सुद्धा नामस्मरण हे महत्वाचं आहे. आता नामस्मरण खरं बघितलं तर नामस्मरणाचा एक जो खरा जो अर्थ आहे तो सद्गुरू सांगतात तो असा की नामस्मरण म्हणजे काय. नाम म्हणजे स्वरूप नाम म्हणजे स्वरूप आणि स्मरण म्हणजे त्याचं अनुसंधान त्या स्वरूपाचं अनुसंधान. लक्षात हे खरं नामस्मरण. नाम म्हणजे स्वरूप आणि स्मरण म्हणजे अनुसंधान. लक्षात की नाही. आणि ह्याला उपाय ह्याला सद्गुरूंचं मार्गदर्शन लागतं कळलं की नाही. सद्गुरूंचं ह्याला मार्गदर्शन लागतं कळलं की नाही. म्हणून म्हटलेलं आहे ना सद्गुरु वाचोनी नाम सद्गुरु वाचोनी नाम कोटी जाना सहने सनीता कोटी जाना सद्गुरु वाचोनी नाम
वाचोनी नाम रे आता, नाम रे आता. सद्गुरु वाचोनी नाम नाही आता. नाम म्हणजे नामी. नामी म्हणजे कोण? त्याला नाव दिलेलं आहे तो नाम. कळलं की नाही? गमत अशी आहे की आपलं जीवन आहे हे कशामुळे चाललेलं आहे? तर निसर्ग नियम. लक्षात घ्या, मगाशी पाहिलं आपण म्हटलं वैश्विक जीवन निसर्ग नियम, आणि हे निसर्ग नियम परमेश्वराचा अविभाज्य भाग आहे. लक्षात घ्या, ह्या निसर्ग नियमानुसार चाललेलं आहे. आपण मनुष्य प्राणी सुद्धा निसर्गाचा एक भाग आहोत, पण आपल्याला काय अपवाद नाही. हे निसर्ग नियम किती आहे? परमेश्वराचं रूप जसं अनंत आहे, स्वरूप अनंत आहे, आनंद स्वरूप अनंत आहे, त्याचा व्याप अनंत आहे, तशा प्रकारे हे निसर्ग नियम सुद्धा अनंत आहे. आणि असं म्हणतात जेवढे निसर्ग नियमांचा शोध होतो तेवढी सायन्सची प्रगती होते. लक्षात आलं की नाही? असे अनेक आहेत. अगदी 2-3 पाहिजे झाले तर एक नियम सद्गुरू सांगतात तो असा की क्रिया तशी प्रतिक्रिया, म्हणजे ऍक्शन अँड रिएक्शन आर इक्वल अँड ऑपोजिट. आता ऍक्शन अँड रिएक्शन आर इक्वल अँड ऑपोजिट हा कोणता नियम आहे? हा ऍक्च्युली न्यूटन्स 3rd लॉ ऑफ मोशन म्हणजे फिजिक्स. पण ठरवायला तर हा निसर्गाचा नियम आहे जो फिजिक्सने घेतलेला आहे. म्हणजे क्रिया केली की प्रतिक्रिया होणार. आणि आपल्या वाडवडिलांनी सुद्धा एक वेगळ्या पद्धतीने हा नियम सांगितलेला आहे. तर निसर्ग नियम म्हणून आपला लक्षात नाही गेला. वाडवडील काय म्हणायचे की करावे तशी भरावे, पेरावे तशी उगवा. लक्षात आलं की नाही? पण हा निसर्गाचा नियम आहे, केलं की त्याची प्रतिक्रिया होणार. लक्षात आलं की प्रतिक्रिया होणार. अगदी तिथे एक्सक्यूज नाही. म्हणजे त्या इकडच्या नियमामध्ये कदाचित एक्सक्यूज होईल, निसर्ग नियमामध्ये कोणाला एक्सक्यूज नाही, अपवाद करत नाही. लक्षात आलं की नाही? म्हणून सद्गुरू या बाबतीत, आणि सूक्ष्म जर असेल क्रिया तर प्रतिक्रिया आणखीन अनेक पटीने. म्हणून सद्गुरूचा एक अमृत विचार त्याच्याकडून आपल्याला लक्षात येत आहे. याचा अर्थ काय आहे की सद्गुरू म्हणतात तुम्ही इतरांना जे सुख किंवा दुःख द्याल ते सुख दुःख न चुकता बुमरँग होऊन तुमच्याकडे परत येईल. हा निसर्गाचा अटळ नियम लक्षात ठेवून जीवन जगण्यात खरे शहाणपण. आता दुसरा नियम म्हणजे जेथे परिणाम तेथे कारण. द युनिव्हर्सल लॉ ऑफ कॉज अँड इफेक्ट. परिणाम दिसतोय जीवनामध्ये, मग कुठे जरी दिसला तरी कारण आहे. म्हणजे साधं उदाहरण द्यायचं झालं तर ते धुराचं. कुठे जरी धूर येत असेल तर त्या ठिकाणी काय असा धूर येत नाही जादूने, त्या ठिकाणी काहीतरी अग्नी आहे आणि म्हणून तो धूर येतो. तसंच आपल्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी आपल्याला अनुभवायला येतात त्याला कारण सुद्धा असतं. म्हणजे परिणाम दिसतोय, कळलं की नाही? अहो काय असतं, काल रात्री काय खाल्लंय हे आठवत नाही, कधी कधी नाही आठवत, पण सकाळी परिणाम जो व्हायचा तो होतो. लक्षात आलं की? म्हणजे चांगला किंवा जो काय असेल तो. लक्षात आलं? म्हणून आता एवढी जर कर्म केलेली आहे तर कुठे काय आठवत असेल? लक्षात आलं की नाही? म्हणून तो परिणाम होतो. म्हणजे हे पहिला आपण वस्तुस्थिती स्वीकार, कळलं की नाही? जिथे परिणाम तिथे काय. आणि हा तिसरा नियम आहे, हा एक गमतीदार नियम आहे. तो नियम असा आहे की ऍज यू थिंक सो यू बिकम. ऍज यू थिंक सो यू बिकम म्हणजे जसा विचार तसा जीवनाला आकार. जसा विचार तसा. निसर्ग नियम आहे बरं का, निसर्ग नियम आहे. इट इज अ लॉ ऑफ नेचर. मगाशी म्हटलं ना, निखाऱ्यावर हात ठेवला, तुम्ही ठेवला तरी भाजणार, मी ठेवला तरी म्हणणार नाही को आहे नको म्हणून, कळलं की नाही? आणि पंतप्रधानांनी ठेवला तरी ह्याला निसर्ग नियम म्हणतात. म्हणजे हा नियम आहे, ऍज यू थिंक सो यू बिकम. जसा विचार तसा जीवनाला. ह्याचं काय शास्त्र काय? तर हा जो विचार आहे सद्गुरूंनी त्यांच्या अमृत मंथन या ग्रंथामध्ये किंवा तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार या ग्रंथामध्ये याचं दिग्दर्शन केलेलं आहे. की आपल्या ठिकाणी आहे एक ग्रंथ तो, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. असो तर त्या ठिकाणी विशेषतः हे जे विचार आणि आपल्या ठिकाणी असणारं मन. मगाशी बघा दत्ताचे जे 6 ते मनाचे 2 सांगितले ना, कॉन्शियस माइंड सबकॉन्शियस माइंड. आता इथे त्यांचं काम आलं. हा बरं का, ते कसे कार्यरत असतात ते बघा. मी ह्या हाताने काम करतो, आता हे जे 2 हात आहेत मनाचे ते कसे आहेत ते बघा. बहिर्मन आणि अंतर्मन. आणि आपण बहिर्मनाने विचार करतो, कॉन्शियस माइंडने विचार करतो. जे विचार करतो आणि जे घोळवतो ते अंतर्मनामध्ये जातात आणि कालांतराने साकार होतात. लक्षात आलं की? त्याचं छान असं डॉक्टर मर्फी दिग्दर्शन करतात. ते असं म्हणतात की यू थिंक विथ युअर कॉन्शियस माइंड अँड व्हॉटसोएव्हर यू हॅबिच्युअली थिंक सिंक्स डाऊन into the deeper levels of your subconscious mind, which creates according to the nature of your thoughts. Just as water takes the shape of the pipe it flows through, similarly, the life principle flows through you according to the nature of your thoughts. याचा अर्थ असा, बहिर्मनाने विचार जे घोळवतात, हॅबिच्युअली थिंक, हे महत्वाचं, ते अंतर्मनात जातात आणि जीवनात साकार होतात.
अगदी त्या शेतकऱ्याचं उदाहरण द्यायचं झालं तर शेतकरी म्हणजे बहिर्मन, शेत म्हणजे अंतर्मन, म्हणजे आणि बिया म्हणजे विचार. तर बहिर्मन रूपी शेतकरी ज्या बिया, ज्या प्रकारच्या बिया त्या अंतर्मन रूपी शेतामध्ये पेरेल तेच उगवणार. कळलं गेले. त्या ठिकाणी कडुलिंब जर पेरला तर हा सज्जन आहे, आंबा देऊया, नाही होणार नाही. कडुलिंब पेरला कडुलिंब. लक्षात आलं की नाही? अशा पद्धतीने हे जे शास्त्र आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे आपल्या ठिकाणी जे विचार आहेत ते निर्णय. म्हणून एका ठिकाणी सद्गुरू म्हणतात की विचार हा चैतन्य शक्तीचा आविष्कार असून तो आपल्या जीवनाला आकार देणारा कुशल कुंभार आहे. काय होतं विचार करून, काय एवढा विचार आले गेले असं नाही. जे बोलतात ना ते महत्वाचे. म्हणून तुम्ही जरी विचारांचा विचार केला नाही तरी विचार मात्र तुमचा विचार करतात आणि तुमच्या डोक्यावरती सुख दुःखाची पगडी ठेवण्यास कारणीभूत ठरतात. कळलं गेले. म्हणून विचाराच्या ठिकाणी ही ताकद आहे. विचार ही एक शक्ती आहे. फर्स्ट देयर वॉज अ थॉट अँड द थॉट वॉज गॉड असं म्हटलेलं आहे सद्गुरू. कळलं की नाही? पहिला विचार आणि तो, म्हणून हा विचार हा महत्वाचा आहे. तो जे विचार आपण वळवतो हे आपल्या जीवनामध्ये फार निर्णायक असतात. म्हणून स्मरण तसं जीवन. ऍज यू थिंक सो यू बिकम. जसा विचार तसा जीवनाला आकार. विचार बदला नशीब बदलेल. परिस्थिती जर काय बरोबर नाहीये, कळलं की नाही? मग परिस्थिती कशी बदलणार? तर म्हणतात मनस्थिती बदला परिस्थिती बदलू. कळलं की नाही? परिस्थिती बदलू शकत नाही, मनस्थिती बदलू शकतो, ती आपल्या हातात आहे. म्हणून मनस्थिती बदला परिस्थिती बदलू. हे सगळं विचार लक्षात घेऊन की जसा विचार तसा जीवनाला आकार, स्मरण तसं जीवन, हे लक्षात घेऊनच आपल्या साधू संतांनी, ऋषी मुनीने जे देवाचं नाम सांगितलं ना त्याचं कारण ते. कळलं की नाही? विठ्ठल विठ्ठल. अच्छा, तर देवाचं नाम सांगितलं म्हणजे काय की इथे विचार. तर या ठिकाणी काय देवाचं नाम, एरवी काय विचार करतो ना, तर देवाचं नाम म्हणजे काय? देवाचं नाम सुद्धा एक विचार आहे. कळलं की नाही? तो एक विचार आहे, परंतु तो एक दिव्य विचार. डिवाइन नेम इज डिवाइन थॉट. कळलं की नाही? डिवाइन नेम इज डिवाइन थॉट. देवाचं नाम म्हणजे दिव्य विचार. लक्षात आलं की नाही? कारण विचार चांगले केले पाहिजे. म्हणून बघा प्रत्येक देवाच्या नामाला आता आपण दत्तगुरूंचं म्हटलं, दत्त दिव्य दिलेलं राम, तैसा हृदयामध्ये मी राम, असं तर सर्व सुखाचा आराम की भ्रांतासी काम विषय. म्हणजे सर्व सुखाचा आराम हृदयामध्ये तो राम. कृष्ण, आकर्षण करणारा तो कृष्ण. गोविंद, सर्व आनंद जेव्हा इंद्रियातून वाहू लागतो तेव्हा त्याला गोविंद म्हणतात. शंकर, कल्याण करणारा तो शंकर. आणि आपण या ठिकाणी विठ्ठल नामघोष करतोय. विठ्ठल म्हणजे काय? विश्वी ठसावला, विश्वात ठासून ठरला आणि उरला, म्हणून विठ्ठल. म्हणून विठ्ठल विठ्ठल बोला. विठ्ठल विठ्ठल अशा पद्धतीने डिवाइन नेम इज डिवाइन थॉट. म्हणून थांबताना सांगितलं बाबा देवाचं नाम सतत घ्या. कळलं की नाही? पॉवर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग. म्हणजे चुकीचं नाही आहे, बरोबर आहे. थिंक अँड ग्रो रिच, नेपोलियन हिल. कळलं की नाही? असे ते सांगतात आणि त्याचं काही चुकलेलं नाही. आपल्या ऋषीमुनींना माहिती होतं ना, म्हणून त्यांनी सांगितलं देवाचं नाम घ्या. कारण पॉझिटिव्ह थिंकिंग नाही, इथे तर डिवाइन थिंकिंग आहे. इथे देवाचं नाम घेतलं की डिवाइन थिंकिंग आहे, पॉझिटिव्ह थिंकिंगच्या पलीकडचं. लक्षात आलं की नाही? म्हणून ते म्हणतात की येईल तैसा बोल रामकृष्ण आहे, अगदी घ्या तुम्ही. कळलं की नाही? म्हणून अगदी ऋषी म्हणून पासून त्यांनी अगदी सतत आपल्याला सातत्याने सांगितलेलं आहे की बाबा तुम्ही काही करा पण हे देवाचं नाम घ्या. बघा नारद मुनी सुद्धा जिकडे तिकडे फिरत असताना नारायण नारायण चाललेलं होतं. भगवान सुद्धा, भगवंत भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला मार्गदर्शन करत असताना त्या ठिकाणी म्हणजे पर्वतामध्ये मेरू मी, स्थावर ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये हिमालय मी, चंद्र मी, सूर्य मी, इंद्रियामध्ये मन मी. कळलं की नाही? असं सगळं मी म्हणत असताना त्या ठिकाणी एक वाक्य भगवंताचं काय म्हणतात? यज्ञानाम जपो यज्ञस्मी. यज्ञानाम जपो यज्ञस्मी म्हणजे सर्व यज्ञामध्ये नाम जप यज्ञ मी आहे. विठ्ठल 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 कळलं की नाही? म्हणजे नामाची महती ह्या अगदी ऋषीमुनींनी आपल्याला ठिकठिकाणी त्यांनी आपल्याला ही सांगितलेली आहे. कळलं की नाही? नारद मुनी सुद्धा आपण म्हणतो नारायण नारायण करायचे, तर नारायण करायचे म्हणजे सर्व ठिकाणी त्या नामाचा ते प्रसार आणि प्रचार करत. म्हणून ही जी गादी आहे तिथेच गादी आहे ना. कळलं की?
श्रीनारायण जय नारायण जय जय नारायण नारायण श्रीनारायण जय नारायण जय जय नारायण नारायण श्रीनारायण जय नारायण श्रीनारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण श्रीनारायण जय नारायण जय जय नारायण नारायण श्रीनारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण. तर आपण आणि संतांनी सुद्धा त्यांच्या अभंगातून सांगितलेलं आहे. काय नव्हे केले म्हणजे आता ना कोणीतरी प्रश्न विचारला तुकाराम महाराज, तो काय देवाचं नाव तुम्ही घ्या म्हणता काय होणार? तर तुकाराम म्हणते अमेरिकन लोकांना काहीतरी ना प्रतिप्रश्न करण्यात येतो. अमेरिकन लोकांना प्रश्न विचारला ना तर ते परत प्रश्न विचारतात कळलं की नाही. तर ते तुकाराम महाराजांना असा प्रश्न विचारला काय काय होतं देवाचं नाव घेऊन. तर तुकाराम महाराज सुरुवात कशी करतात ती बघा. तुकाराम महाराज म्हणतात काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठल, सर्व साधनांचे सार भव सिंधू उतरी पार, योग याग तपे केली तयाने अमुपे, तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा विठ्ठल विठ्ठल. बघा अवघे होतीला एका या चिंतने नाम संकीर्तने गोविंदाच्या, कळगे नाम संकीर्तने गोविंदाच्या. आणखी एका ठिकाणी बघा काय म्हणतात ते नाम संकीर्तन म्हणजे देवाचं नाम संकीर्तन. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची, न लगे सायास जाणे वनांतरा, सुखी येतो घरा नारायण, ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. इथे लक्ष द्या काय मंत्र सांगताय. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ, याविन आनिक नाही पै साधन, वाहतसे आन. शपथ घेते वाहतसे आन विठोबाची, तुका म्हणे आहे सोपे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो येथे. शहाणा तो शहाणा तो घे आणि दुसरा तो ते तुम्ही बोला लक्षात आहे. तो शहाणा तो धनी घेतो येते असं म्हटलं. हा तुका म्हणे आहे सोपे पण काय मंत्र काय रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. मग जसं दत्तगुरूंचं ना तसं याच्यावर सुद्धा सत्पुरुष नाम संकीर्तन अगदी स्फुरलेलं आहे. ते काय रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल. नारायण हरी पांडुरंग हरी, नारायण हरी पांडुरंग हरी, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल हरी विठ्ठल हरी विठ्ठल केशवा. बघा म्हणजे ठिकठिकाणी या नामाची जी महती आहे ही संतांनी सांगितलेली आहे. आता जरी संतांनी जरी सांगितली तरी सुद्धा नाम घेणं सोपं नाही. आता हरिपाठाचा जो पहिला अभंग आहे ना आता आपण घेतला निरूपणाला, तिथे 16वा अभंग त्या ठिकाणी काय ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हरिनाम जपे तो नर दुर्लभ, वाचेशी सुलभ रामकृष्ण. खरं बघायला तर सुलभ आहे, फक्त काय जीभ उचलायची टाळ्याला लावायची आणि विठ्ठल म्हणायचं किंवा राम म्हणायचं. कळलं की नाही. जीभ उचलायची टाळ्याला लावायची आणि
विठ्ठल म्हणायचं. एवढं हे सोपं असलं तरी सुद्धा हरिनाम जपेतो नर दुर्लभ, म्हणजे दुर्लभ. लक्षात आलं की नाही? तरी सुद्धा नाम, खरं बघायला ना नाम आहे ना हा शोध आहे बरं का. म्हणजे अनेक जे शोध आपण शोध लावले ना, म्हणजे सायंटिस्ट शोध लावतात तसे संत सुद्धा शोध लावतात, पण ते ज्ञान चक्षुने आहे ना, कळलं की नाही? संत एकांती बैसले सर्व सिद्धांत शोधिले ज्ञान दृष्टी अवलोकिली सार काढिले निवळोनी ते हे श्रीहरीचे नाम सर्व पातका करी भस्म अधिकारी उत्तम वा अधम चारी वर्ण नर नारी. लक्षात आलं की नाही? अगदी सर्वांसाठी लक्षात. शोध एकांती बैसले आणि सर्व सिद्धांत शोधिले, कळलं की नाही? आणि ज्ञानदृष्टी अवलोकीने सार काढलं. सार म्हणजे सार म्हणजे काय ते आहे ना, सार 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 विठोबा नाम तुझे सार. सार काढलं काय ते हे श्रीहरी, म्हणजे बोट करतात, बोट काय म्हणतात ते हे सार जे काढलं तर काय हे श्रीहरीचे नाम, हे सार. आणि सगळ्यांना चारी वर्ण नर नारी अधिकारी उत्तम अधम सर्वांना सकलांशी आहे येथे अधिकार कलियुगी उद्धार हरिनामे असं जे म्हटलेलं आहे. लक्षात आलं की नाही? अशा पद्धतीने या हरिनामाची जी महती आहे ही संतांनी सांगितलेली आहे. तरी सुद्धा नाम घेणं सोपं नाही, कळलं की नाही? आणि हे सद्गुरूंच्या सुद्धा लक्षात आहे आलं, कळलं की नाही? सद्गुरूंच्या पण लक्षात आलं की बाबा हे नाम तसं आहे आणि कल्याण होणार आहे, तर लोक काय नाम घेत नाही, मग काय करायचं? सद्गुरूंनी सुद्धा चिंतन केलं, कळलं की नाही? सद्गुरू एकांती बैसले ज्ञानदृष्टी अवलोकिली सार काढिले निवडोनी तीही विश्व प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम अखंड राहू दे. सद्गुरूंनी विश्व प्रार्थना शोधू का? विश्व प्रार्थना. कारण का नामाचा पटकन अर्थबोध होत नाही, कळलं की नाही? जरा वृक्ष वाटतं आणि काय, पण प्रार्थनेचा अर्थबोध होतो की आपण त्याच्यात नामस्मरण पण आहे. तर सुरुवात काय करतो, हे ईश्वरा, ईश्वर देवाचं नाव भगवद्गीतेत सांगितलं, ईश्वर सर्व भूतानाम, म्हणजे सुरुवात देवाच्या स्मरणाने झाली आणि परत देवाचं स्मरण आहे आणि मागतोय काय देवाकडे, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम, पुन्हा देवाचं नाम आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू. ही विश्व प्रार्थना सद्गुरूंनी शोधून काढ. आणि ही प्रार्थना मात्र समजायला सोपी आणि म्हणायला सुद्धा, कळलं की नाही? ह्याचे परिणाम जे आहेत हे लक्षात आले. कारण मुळात विषय काय आहे, निसर्गाचा नियम, जसा विचार तसा जीवनाला आकार, ऍज यू थिंक सो यू बिकम, कळलं की नाही? बघा एका ठिकाणी म्हणजे डेल कार्नेगी ती काय म्हणतात ते बघा. म्हणजे आपल्याला वाटतं ना सगळ्या मोठ्या समस्या, आपल्याला काय वाटतं सगळ्यात मोठी समस्या कोणती, तर गरिबी, निरक्षरता, आतंकवाद आणि काय प्रदूषण, अशा सगळ्या वाटतात. तर डेल कार्नेगी छान म्हणतात, ते असं म्हणतात, द बिगेस्ट प्रॉब्लेम in fact the only problem man has to deal with is choosing the right thoughts. If he can do this, he will be on the high road to solving all his problems. म्हणजे काय की सगळ्यात मोठी समस्या माणसाची काय आहे, सगळ्यात मोठी समस्या योग्य विचार निवडणे, योग्य विचार निवडणे. आणि पुढे ते म्हणतात ही जर समस्या सुटली सगळ्या समस्या सुटतील. म्हणजे पहिली सोडवायची कोणती समस्या, योग्य विचार निवडणे. तर योग्य विचार निवडायचे म्हणजे काय, म्हणून हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू. आता हे ईश्वराच्या ऐवजी ज्या देवाचं नाव आवडतं ते त्या ठिकाणी घेतलं तरी चालेल, कळलं की नाही? म्हणून विश्व प्रार्थना. आता गमत अशी आहे की ही विश्व प्रार्थना जी आहे किंवा नाम, लक्षात घ्या आपण हरिनामाची महती पाहतोय, कळलं की नाही? आणि एक लक्षात ठेवायचं की सद्गुरूंना जो अनुभव आलेला आहे तो नामाचा आहे, कळलं की नाही? कारण सद्गुरू 1942 मध्ये BA ऑनर्स झाले आणि 44च्या दरम्यान मला वाटतं त्यांना एका लायब्ररीवरून जात असताना रामकृष्ण कामत म्हणून त्यांचं एक पुस्तक सापडलं, त्याच्यावर लिहिलं होतं नाम जपाचे महत्व. तर सद्गुरू म्हणाले आता ठीक आहे जरा वाचून बघूया, कळलं की नाही? आणि त्यांनी वाचलं तर त्याच्यात नामाची महती लिहिली होती.
तर सद्गुरू म्हणाले की बाबा आता नामाची महती लिहिली आणि एवढं सगळं लिहिलं आहे की नामाने एवढे फायदा होत आहेत, जरा घेऊन बघूया. त्यावेळेचे बियॉनर्स आहेत बरं का, लक्षात आलं की नाही. पण ते म्हणतात एवढं हे सांगतात तर नाम घेऊन तर बघूया. आणि नामस्मरण करायला सुरुवात केली. नामस्मरण करता 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 पुढे त्यांना सद्गुरू भेटले. आणि असं करता 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 आज हा जो नाम संप्रदाय मंडळ आणि त्याचा आता हे जीवन विद्या मिशन, या जीवन विद्या मिशनचा हा जो वटवृक्ष आपल्याला दिसतोय आणि संपूर्ण जगात जो झालेला ना, ते बीज आहे ते हरिनाम आहे. लक्षात ठेवा. कळलं की नाही. म्हणून सद्गुरूंनी प्रार्थना जरी सांगितली पण नेहमी म्हणायचे मला ना माझ्या रक्तात ना नामस्मरण. लक्षात आलं की नाही. कळलं की नाही. असो तर सांगायचं तात्पर्य काय, हे नाम किंवा ही प्रार्थना आता किती म्हणायची, कशी म्हणायची, ते पाहिलेलं आहे आपण. कळलं की नाही. म्हणजे त्याचा प्रोसेस तरी काय, तो प्रोसेस जो आहे तो मग अशीच पाहिला आपण. देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तीचारी साधिलेया, तेने मुक्तीचारी साधिलेया, तेने मुक्तीचारी साधिलेया. हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जिभे गुहारी, वेदशास्त्र उभारी माया सरा, वेदशास्त्र उभारी माया सरा, वेदशास्त्र उभारी माया सरा. हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. बघा, देवाची द्वारी उभा क्षणभरी म्हणजे क्षणभर, रिकामा क्षण नामाने बरी. आपण सगळ्याच गोष्टी पाहतोय, किती प्रार्थना नाम, किती असोनी संसारी, संसार सोडून नको, असोनी संसार जीवे प्रोसेस. कसं पण नाम आम्ही घ्यायचं कसं, ज्ञानेश्वर म्हणतात जीवेला वेग देऊन, वेग देऊन विठाल 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 विठाल, मध्ये गॅप द्यायचा नाही. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. म्हणजे अनेक प्रकार आहेत नामाचे, तो हा प्रकार इथे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेला आहे. सर्वांचं बरं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम उद्धार अखंड राहते. ईश्वरा सर्वांना चांगलं, फट नाही ठेवायचं. म्हणजे दोन नामामध्ये फट नाही ठेवायची. विठाल 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 आधी फट नाही. कारण फट ठेवली ना तर फट ठेवली काय होतं, जर फट असेल ना आपलं बघा घरात कुठेतरी असलं की त्याच्यातनं पाल शिरते, झुरळ शिरतं, किंवा मच्छरसाठी सुद्धा आता आपण अलीकडे सोयी करतो. थोडा एवढा जरी झाला तरी काहीतरी प्लास्टिक लावतो. कळलं की नाही. मी इथे फट नाही पाहिजे. जिवे वेगू करी, जिवेला वेग देऊन देवाचं नाम घे. असोनी संसारी जिवे वेगू करी, वेदशास्त्र उभारी पाया सदा. म्हणजे ते म्हणतात असं जर नाम घेतलं ना तर वेदशास्त्राचे रचते ऋषीमुनींना हात वर उंच करून तुम्हाला आशीर्वाद देतील. आशीर्वाद बरं का, आशीर्वाद देतील असं म्हणतात. कळलं की नाही. असो, म्हणून हा प्रोसेस. तरी सुद्धा हे एवढं सगळं जरी पाहिलं तरी ह्या गोष्टी हरिनाम घेणं हे तसं सोपं नाही. मग याला काय उपाय आहे का? उपाय एक म्हणजे काय माहिती, सोपा नाही म्हटलं म्हणजे थोडस जरा प्रयत्न आला म्हणजे अटास. कळलं की नाही. कळे न कळे त्या धर्म, ऐका सांगतो रे वर्म, माझ्या विठोबाचे नाम अट्टहास्य उच्चार. म्हणजे अट्टास पाहिजे. जरी तेवढं सोपं नाही ते, आता या ठिकाणी आपण घेतोय त्याच्यावर येऊच आपण, पण एवढं सोपं नाही. म्हणजे अगदी तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात आम्ही बळी वीर गाडे असं म्हटलेलं आहे. कंठी धरीला कृष्णमणी आणि शेवटी म्हणतात आम्ही बळी वीर गाडे. म्हणजे ज्यांच्याकडे वीरत्व, शूरत्व, धीरत्व आहे ना तेच देवाचं नाव घेऊ शकतात. अशा प्रकारचं एक तुकाराम महाराजांचं आव्हान आहे. कळलं की नाही. आणि तुकाराम महाराजांना हे सगळं जरी असलं तरी तो जी वीरत्व, शूरत्व तसं सामान्य गोष्ट नाही. मग याला उपाय काय? याला उपाय ना हे जे आपल्याला या ठिकाणी जे मंदिर वगैरे व्यवस्था आहे ती आहे. विठाल 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 विठाल.
तर ही व्यवस्था कशासाठी? सत्संगासाठी. एकत्र येऊन आता या ठिकाणी बघा, सहज आपण एवढा नामघोष केला, सहज, म्हणजे काही प्रयत्न नाही. म्हणून ते तुकाराम महाराज सांगतात ना, उगा पळून या राही संतांची ये ठाई. जा नुसता पळून राहा. पळून राहा म्हणजे आता लक्षात घ्या, तुम्ही नुसतं इथे येऊन जरी बसलं तरी सुद्धा मुखातून सहज नाम येतं. म्हणून सत्संग हा महत्वाचा आहे. आणि ही सत्संगाची व्यवस्था ही अशा पद्धतीने आपल्या वाडवडिलांनी केलेली आहे या मंदिराच्या रूपाने. त्याचं कारण ते लक्षात आलं की नाही? आणि हे एकत्र येऊन जेव्हा नामघोष नामस्मरण करतो तर त्याच्यात अधिक ताकद सुद्धा असते. कळलं की नाही? अधिक ताकद म्हणजे काय? त्याला मगाशी म्हटलं कॉन्शियस माइंड सबकॉन्शियस माइंड या ठिकाणी जे काम करतं ना, एकत्र येतो आणि नामघोष करतो, तेव्हा तिथे जी ताकद असते ना ती म्हणजे पॉवर ऑफ कलेक्टिव्ह सबकॉन्शियस माइंड. म्हणजे एवढ्या सगळ्यांची मन एकत्र येतात आणि एका विचाराने नामघोष करतात, तेव्हा त्याच्यामध्ये जी ताकद निर्माण होते ना ती ईश्वरी शक्ती असते. किंबहुना म्हणून बघा एका ठिकाणी म्हणजे संत काय म्हणतात बघा, माझे भक्त गाती जेथे नारदामी उभा तेथे, नारदामी उभा तेथे, नारदामी उभा तेथे, माझे भक्त गाती जेथे नारदामी उभा तेथे, नारदामी उभा तेथे, नारदामी उभा तेथे, माझे भक्त गाती जेथे, माझे भक्त गाती जेथे, नारदामी उभा तेथे, नारदामी उभा तेथे, नारदामी उभा तेथे, माझे भक्त गाती जेथे, माझे भक्त गाती जेथे, नारदामी उभा तेथे, नारदामी उभा तेथे, नारदामी उभा तेथे. म्हणजे ज्या ठिकाणी एकत्र येतात आणि नामगायन करतात त्या ठिकाणी मी हजर असतो, हजर असतो. माझे भक्त गाते म्हणजे ही भक्तीची भाषा आहे. कळलं की नाही? पाश्चात्य संतांनी एका ठिकाणी where 2 or 3 gather together in my name, there am I in the midst of them. कळलं की नाही? हे बघा, मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारदा. माझे भक्त गाते जेथे नारदा मी उभा. म्हणून एकत्र येणं. किंबहुना आता या ठिकाणी बरीच 2-3 सोसायटीच्या ऑफिस मध्ये, कळलं की नाही? लक्षात, सोसायटीच्या ऑफिसमध्ये किंवा एरवी कधी कधी सगळे लोक येतात तेव्हा सोसायटीचं ऑफिस काय पुरत नाही, तर सगळे आपण एकत्र येतो. जनरल बॉडी मीटिंग किंवा स्पेशल जनरल बॉडी मीटिंग अशी सगळे घेतो. तर त्या जेव्हा एकत्र येतो ना आपण आणि तिथे चर्चा करतो, तिथे सुद्धा भगवंत हजर असतो. कळलं की नाही? भगवंत हजर असतो म्हणजे का? कारण सगळे लोक एका विचाराने येतात. सद्गुरूंनी एका सोसायटीमध्ये प्रवचन केलेलं होतं. तिथे म्हणाले 7 रस्त्याला, त्या ठिकाणी म्हणाले सोसायटीमध्ये तुम्ही लोक एकत्र येताना आणि जेव्हा विचार करता तिथे भगवंत हजर. कारण सगळे लोक एका विचाराने येतात किंवा आपल्या सोसायटीचं हित कसं करूया, काय करूया, कुठल्या योजना राबवूया, आणि सगळे मिळून त्या ठिकाणी विचार मंथन करतात. त्या ठिकाणी सुद्धा ईश्वरी शक्ती असते. लक्षात आलं की नाही? असते. कळलं की नाही? म्हणून या एकत्र येऊन नामस्मरण करणं म्हणून सत्संग. कळलं की नाही? मग ते बघा, न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. का म्हणतात हे? मला बाकी नको. संत त्यांना माहितीये एकदा सत्संग धरला ना की बाकीचा विचार करायची गरज नाही. म्हणून सत्याचा साक्षात्कार घडवून आणण्याचे किंवा पूर्ण सत्यानाश करण्याचे सामर्थ्य संगतीत आहे. म्हणून संगत धरण्यात माणसाने सदैव सावध असले पाहिजे. लक्षात आलं की नाही? म्हणून आपण या ठिकाणी विश्व प्रार्थना विश्व कल्याणासाठी आपण करणार आहोत. कळलं की नाही? म्हणून आता एक ह्याच्याप्रमाणे आपण कीर्तनाचा समारोप करू, परंतु शेवटी या ठिकाणी विश्व प्रार्थना आपण कलेक्टिव्हली सगळेजण या ठिकाणी म्हणणार आहोत. कळलं की नाही? आणि त्याला कारण आहे, कारण जी विश्व प्रार्थना आपण म्हणणार मागासपासूनच्या चालीत आपण म्हणतोय त्याच्यामध्ये प्राणायाम सुद्धा आहे. तर 2-2.5 मिनिटं आपल्याला लागतील म्हणायला. कळलं की नाही? तर सगळ्यांनी आपल्याला एकत्र या ठिकाणी म्हणायची आहे. त्याच्याबद्दलची माहिती नंतर देतो. आता या ठिकाणी थोडक्यात लक्षात घ्या, आपल्या नामाची महती आपण पाहिजे. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करेल. कळलं की नाही? तर आपण या कीर्तनाचा समारोप करून शेवटचा जो कीर्तनाचा भाग आहे प्रार्थना, ते आपण हे जे या ठिकाणी अभंग आणि भजन झालं की आपण ते घेऊया. ओके. तर आता आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे? देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, देवाची ये द्वारी
उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी येरा तेने मुक्तिचारी साधी येरा हरि मुखे म्हणा 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 पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरि मुखे म्हणा 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 असोनी संसारी जीवे बेतुकारी असोनी संसारी जीवे बेतुकारी वेदशास्त्र उभारी पाया सदा वेदशास्त्र उभारी पाया सदा हरि मुखे म्हणा 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 पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरि मुखे म्हणा 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 विठ्ठले रखुमाई जय जय विठ्ठले रखुमाई 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 चिदान देवा तुझा विसरण बाबा तुझा विसरण तुला गायला आवडी याची माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी याची माझी सर्व जगे मुक्ती दान संपदा जगे मुक्ती दान संपदा संत संग देई सदा संत संग देई सदा संत संग देई सदा तुका म्हणे धर्मवासी सुखे गालावे अमास गालावे अमासी सुखे गालावे अमास त्याची दान देवा देवा तुझा विसरण बाबा तुझा विसरण बाबा तुझा विसरण बाबा तुझा विसरण बाबा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली
माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 आता या ठिकाणी आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे 1-2.5 मिनिटं म्हणजे 11 वेळा विश्व प्रार्थना आहे. ती विश्व प्रार्थना या ठिकाणी घेऊया. मगाशीच महती पाहिली कारण कलेक्टिव्ह सबकॉन्शियस लक्षात आलं की नाही. तर या ठिकाणी विश्व प्रार्थना जी आहे ही येता जाता मगाशी म्हटलं ना, येता जाता उठता बसता कार्य करिता सदा देता घेता वदनी वदता ग्रास गिळता गरीदारी शय्यवरी रती सुखाच्या वसरी समस्तांची लज्जा तेजुनी भगवत चिंतन करी. म्हणजे येता जाता. आता मगाशी ट्रेनचं म्हटलं ते ट्रेन मध्ये जाताना येता जाता, नाहीतर अलीकडे एवढं नाही, अलीकडे सगळे मोबाईल मध्ये, नाहीतर पूर्वी पेपर असायचा ना, ते या ठिकाणी असंच आहे. परंतु इकडे काय आहे, इकडे काय आहे, त्याच्याऐवजी ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे, कळलं की नाही. आणि या ठिकाणी इथे ही सुंदर सोय झालेली आहे. इथे एकत्रित येऊन प्रार्थना म्हणता येते, मीटिंग सुरू करण्याच्या पूर्वी म्हणता येते. आणि ही प्रार्थना केवळ मराठीत नाही, हिंदीमध्ये हे ईश्वर सबको सन्मति दे आरोग्य दे सबको सुख दे आनंद और ऐश्वर्य दे सबका भला कर कल्याण कर रक्षण कर और तेरा मीठा नाम मुख में निरंतर रहने दे. अशा पद्धतीने अगदी रिकामपणी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ही प्रार्थना जर म्हटली तर निश्चितपणे सद्गुरू त्या ठिकाणी गेलेलं बघा 6 महिन्यामध्ये मनापासून म्हटली तर, कळलं की नाही. घेऊन तर बघा, करून तर बघा. असो तर या ठिकाणी म्हणून इथे जी प्रार्थना ही आपण आता या ठिकाणी घेऊया. आणि शांतीपाठ आणि नाममौन ही प्रार्थना आहे ना, ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात. प्राणायाम मुद्दाम श्वास रोखावा लागत. अच्छा, शेवटी आपण शांतीपाठ आणि नाममौन. नाममौन करत असताना आपण काय करणार आहोत की आपण डोळे बंद करणार, समोर पाहणार, नुसतं सिम्प्लिसी, नुसतं पाहायचं, डोळ्यासमोर काय आणायचं नाही, कळलं की नाही. जीभ टाळ्याला लावायची, तिथेच धरून ठेवायची टाळ्याला चिटकवून, आणि मनातल्या मनात देवाचं नाम घ्यायचं, मनातल्या मनात, कळलं की नाही, किंवा प्रार्थना म्हणायची. ह्याने याचे फायदे काय ते लक्षात घ्या की जीभ टाळ्याला लावतो आणि चिटकवून ठेवतो आणि नाम घेतो किंवा मनाला स्थिरता आणण्याचा ते एक प्रक्रिया आहे. म्हणजे आपण मनाला कामाला लावतो. काय कामाला लावतो? मना आता जीभ टाळ्याला चिटकली आहे की नाही तिथे लक्ष ठेव. आणि दुसरं काम काय दिलं? नाम घे. म्हणजे मनातल्या मनात नाम पण घेतलं आणि जीभ चिटकली की नाही. दुसरी गोष्ट, जिथे जीभ चिटकलेली असते तिथे चिटकवल्यामुळे श्राव निर्माण होतो. तो श्राव जो निर्माण होतो तो गिळायचा असतो, तो आरोग्याला चांगला. ओके. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी आपण जीभ चिटकवतो त्या ठिकाणी योगिक सेंटर म्हणजे आपल्याकडनं ती एक साधना सुद्धा होती. म्हणजे या सगळ्या गोष्टी सद्गुरू वामनराव पै यांनी या सगळ्यांचा विचार करून ह्या सगळ्या प्रक्रिया सांगितलेल्या आहेत. थोडक्यात त्या सगळ्या सांगितलेल्या आहेत, कळलं की नाही. तर आता या ठिकाणी आपण प्रार्थना म्हणूया आणि या कार्यक्रमाची सांगता करू. तत्पूर्वी एक शेवटी ती म्हणाल पुढे काय, पुढे म्हणजे आता सांगायचं म्हणजे ग्रंथ या ठिकाणी आणलेले आहेत. जर कोणाला पाहिजे असतील ते हे ग्रंथ आहेत, ते उपलब्ध आहेत, ते तुम्ही विकत घेऊ शकता, कळलं की नाही. मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्हाला काही कमिशन नाही. संस्थेचं नाव आहे जीवन विद्या मिशन. त्याचप्रमाणे युट्यूब सोशल मीडियावरती आपल्याला ते सगळी त्यांची प्रवचनं जी आहेत अगदी विस्तृतपणे आपल्याला ते मार्गदर्शन त्या ठिकाणी मिळेल, कळलं की नाही. एवढं बोलून या ठिकाणी आपण प्रार्थना आता करू. सद्गुरुनाथ महाराज की जय. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव
सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. शंकर म्हणतो तथास्तु, शंकर म्हणतो तथास्तु, शंकर म्हणतो तथास्तु, तथास्तु तथास्तु, तथास्तु तथास्तु, तथास्तु तथास्तु. ओम शांति शांति शांति. ओम शांति शांति शांति. ओम शांति शांति शांति. नाममौन नाममौन. सर्वांनी डोळे मिटा, तोंड मिटा, जीभ टाळ्याला लावा, तिथेच धरून ठेवा, समोर पहा आणि मनातल्या मनात एक मिनिट मनातल्या मनात देवाच्या नामाचा जप करा किंवा विश्वप्रार्थना म्हणा. 1 मिनिट सुरू. श्री ज्ञानदेव तुकाराम. सद्गुरु श्री नारायण महाराज की जय. सद्गुरु श्री भाई महाराज की जय. सर्व संतन की जय. वासुदेव हरि, वासुदेव हरि, वासुदेव हरि. बजरंग बली की जय. श्री दत्त गुरु महाराज की जय.